श्री महारुद्र हनुमान, महर्षि श्री वेदव्यास, श्रीमद आद्य शंकराचार्य, परम पूज्य श्री ज्ञानोबा माऊली, सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज या सर्वांच्या प्रेरणेनं आणि तुम्ही इथे जे सर्व मंडळी जमलेली आहात त्यांच्या आशीर्वादानं नेहमीप्रमाणे आपण हे सगळे 7ही अभंग वाचणार आहोत. इथे प्रत्येक ठिकाणी एका संतांचा फोटो आहे आणि त्या संतांच्या फोटोखाली नाव लिहिलेलं आहे. ज्ञानेश्वरांची जी मूर्ती, फोटो म्हणजे मूर्ती, ती तिथे ठेवलेली आहे आपल्या दर्शनासाठी. कारण उद्या ज्ञानदेवांचा महासमाधी दिवस आहे, पुण्यतिथी ज्ञानदेवांची. तो विचार उद्या करू आपण वाचूया सगळ्यांनी बरोबर पहिल्यापासून. श्री ज्ञानदेव हरिपाठ अभंग सप्तक श्री गणेशाय नमः. सगळ्यांनी बरोबर. हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी, देवाची ये द्वारी उभा क्षण भरी, तेणे मुक्तिचारी साधी येल्या. असुनी संसारी जिव्हे वेगू करी, वेदशास्त्र उभारी बाह्या सदा. ज्ञानदेव म्हणे व्यासाची ये खुणे, द्वारकेचे राणे पांडवा घरी. संतांचे संगती मनोमार्गे गती, आकळावा श्रीपती येणे पंते. रामकृष्ण वाचा भाव हा जीवाचा, आत्मा तो शिवाचा राम जप. एकतत्व नाम साधिती साधन, द्वैताचे बंधन न बाधिजे. नामामृत गोडी वैष्णवा लाधली, योगी या साधली जीवन कळा. सत्वर उच्चार प्रल्हादी बिंबला, उद्धवा लाधला कृष्णदाता. ज्ञानदेव म्हणे नाम हे सुलभ, सर्वत्र दुर्लभ विरळा जाणे. त्रिवेणी संगमी नाना तीर्थे भ्रमी, चित्त नाही नामी तो नर पापिया. नाही, चित्त नाही नामी तरी ते व्यर्थ, नामासी विन्मुख तो नर पापिया. हरिविण धावया न पवे कोणी. पुराण प्रसिद्ध बोलिले वाल्मिक, नामे तिन्ही लोक उद्धरिती. ज्ञानदेव म्हणे नाम जपे हरीचे, परंपरा त्याचे कुळ शुद्ध. हरिनाम जपे तो नर दुर्लभ, वाचेसी सुलभ रामकृष्ण. रामकृष्ण नामी उन्मनी साधली, तयासी लाधली सकळ सिद्धी. सिद्धी बुद्धी धर्म हरिपाठी आले, प्रपंची निमाले साधू संख्ये. ज्ञानदेवी नाम रामकृष्ण ठसा, तेणे दश दिशा आत्माराम. हरिवंश पुराण हरिनाम संकीर्तन, हरिविण सौजन्य नेणे काही. तया नरा लादले वैकुंठ जोडले, सकळ ही घडले तीर्थाटन. मनोमार्गे गेला तो येथे मुकला, हरिपाठी स्थिरावला तोची धन्य. ज्ञानदेवा गोडी हरिनामाची जोडी, रामकृष्णी आवडी सर्व काळ. एक तत्व नाम दृढ धरी मना, हरीसी करुणा येईल तुझी. ते नाम सोपे रे रामकृष्ण गोविंद, वाचेसी सद्गद जपे आधी. नामा परते तत्व नाही रे अन्यथा, वाया आणिक पंथा जाशी जणी. ज्ञानदेवा मौन जपमाळ अंतरी, धरोनी श्रीहरी जपे सदा. सर्व सुख गोडी सर्व शास्त्र निवडी, रिकामा अर्धघडी राहू नको. लटिका व्यवहार सर्व हा संसार, वाया येरधार हरिविण. नाममंत्र जप कोटी जाईल पाप, कृष्ण नामी संकल्प धरुनी राहे. निजवृत्ती काढी सर्व माया तोडी, इंद्रिया सवडी लपू नको. तीर्थी व्रती भाव धरी रे करुणा, शांती दया पाहुणा हरी करी. ज्ञानदेवा प्रमाण निवृत्ती देवी ज्ञान, समाधी संजीवन हरिपाठ. ज्ञानदेवा प्रमाण निवृत्ती देवी ज्ञान, समाधी संजीवन हरिपाठ. ज्ञानदेवा प्रमाण निवृत्ती देवी ज्ञान, समाधी संजीवन हरिपाठ. हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी. ज्ञानोबा तुकाराम ज्ञानोबा तुकाराम ज्ञानोबा तुकाराम 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 तुकाराम.
आपण सप्तक म्हणजे 7च अभंग निवडलेले आहे. 7 म्हणलं की आपल्याला आठवडा आठवतो, सप्ताह. आजपासून 7वे दिवशी मृत्यू पावेल या समयासी असा शाप दिला जायचा. म्हणजे काय हो, आजपासून 7वा दिवस म्हणजे नक्की कुठला दिवस? आता आज तुम्ही म्हणाल बुधवार, अरे पण हा शाप कोणत्याही दिवशी दिला जातो ना. आजपासून 7वे दिवशी म्हणजे रोज, केव्हाही मृत्यू पावेल या समयासी. या समयासी म्हणजे धिस मोमेंट. आपण मेलो नाही यात आपला पराक्रम नाही आहे, लक्षात ठेवा. एकतर आपलं प्रारब्ध अजून संपायचं आहे, ही सगळी त्याची इच्छा आहे. आपण म्हणतो ती खरी जगण्याची शैली आहे. माझ्या जीवनात जे जे काही घडतं ते पांडुरंगाची इच्छा. असं म्हणलं की जगणं सोपं जातं, टेन्शन येत नाही. उदाहरणार्थ मी निघालो आहे इंटरव्ह्यूला, तयारी करून निघालेलो आहे. घडणार काय? पांडुरंगाची इच्छा. मी शांतपणे उत्तर देईन आणि कदाचित निवडून येण्याची शक्यता जास्त असेल. हे लक्षात घ्या मुद्दामून. म्हणजे ईश्वराची इच्छा, सद्गुरूंची इच्छा, पांडुरंगाची इच्छा असा एक अकाउंट जर जीवनात उघडला तर सगळे प्रसंग त्या अकाउंटखाली लिहिता येतात. मुलगा झाला, पांडुरंगाची इच्छा. मुलगा गेला, पांडुरंगाची इच्छा. अपघात झाला, पांडुरंगाची इच्छा. आत्तापर्यंत जगलो, पांडुरंगाची इच्छा. कोविडची लाट वगैरे येऊन गेली, पांडुरंगाची इच्छा. आपण त्यात वाचलो. यात आपला काही वेणुगोपाळ तिला जरा आत घेऊन जा. ज्या वेळेला लक्षात ठेवा कोविडची लाट आली दुसरी, त्यावेळेला आपल्या आजूबाजूचे लोक गेले, महत्त्वाचे माहितीचे लोक गेले, जवळचे लोक गेले. आपण गेलो नाही. आपली इम्युनिटी चांगली होती का? आपण नियम पाळले की मास्क घातला, सोशल डिस्टन्सिंग नाही, ते अनेकांनी केलं होतं. ते केलेले सुद्धा लोक गेले, आपण गेलो नाही. यात त्याची काहीतरी इच्छा आहे, हे मुद्दामून समजायचं. अनेक जण आपण मागे बघितलं होतं की जे अल्लीच्या अण्णा हजारे म्हणून होते, ते ज्यावेळेला सैन्यात होते त्यावेळेला त्यांचं काम काय होतं, ते ड्रायव्हर होते ट्रकचे. आणि ट्रकमध्ये ॲम्युनिशन म्हणजे दारूगोळा असायचं, एक्सप्लोजिव्स असायचे आणि ट्रकांची अशी लाईन असायची. यांचा ट्रक नेहमीच पुढे किंवा मागे असं नसायचं, मध्ये कुठेतरी असायचा. त्यांच्या समोरच्या ट्रकवर शत्रूचा बॉम्ब गोळा म्हणजे तोफेचा गोळा पडला आणि तो एक्सप्लोड झाला. माझ्या ह्याच्यावर का नाही पडला? त्यांनी प्रश्न विचारला. त्यांच्या मागच्या ह्याच्यावर पडला आणि एक एक्सप्लोड होऊन ते सगळं गेलं ती गाडी. माझ्या ह्याच्यावर का नाही पडला? नंतर एकदा बाजूला पडला आणि त्यांचा जो हेल्पर होता, हेल्पर क्लीनर वगैरे आपण म्हणतो, तो मेला. मी का जगलो? हे लक्षात ठेवा, मी का जगलो? काहीतरी कार्य मला त्या ईश्वराच्या कडून करून घ्यायचं. ईश्वराला माझ्याकडून काहीतरी कार्य करून घ्यायचं आहे. मग त्यांनी अनेक गोष्टी, त्यांना सैन्यातसुद्धा अधिकाऱ्यांच्या भ्रष्टाचार आढळला. त्यांनी तिथे हे दिली, संघर्ष केला. आणि तिथे एक म्हणजे आम्ही सांगतो तेच खरं, नाही तर कोर्ट मार्शल. त्यापेक्षा तो म्हणाले मी सोडतो सैनिकाची नोकरी. ते सोडले आणि घरी आले. ही मागे तुम्हाला कथा सांगितली पण इतकी इन्स्पायरिंग स्टोरी अलीकडच्या काळात. आणि अण्णा हजारे जिवंत आहे, हे लक्षात ठेवा. तर झालं काय, आले घरी. घरी आल्यानंतर आई म्हणाली कशाला रे आलास? एकतर तुझी नोकरी सुटली, त्यामुळे येणारा तुझा पगार थांबला, इथे घरात अन्नान्न दशा आहे, तू कशाला आलास? म्हणतात ना, भूमीला भार आणि खायला काळ. जमिनीला भार आणि खायला काळ. आधी आहेत त्या तोंडाला काही नाही आम्हाला देता येत. पण नंतर म्हणाले एक लक्षात आलं. म्हणाले मी घरात येत नाही, पण मी गावात राहतो, यादवाचं म्हणजे कृष्णाचं मंदिर आहे, त्या मंदिरात मी राहतो, हरकत नाही. त्यांच्या लक्षात काय आलं, घरोघरी दारू पित आहेत सगळे पुरुष आणि काही स्त्रियाही दारू पित आहेत. दारू का पित आहेत? कारण त्यांना दारूचं व्यसन लावलं गेलेलं आहे. दारूचं व्यसन का लावलं गेलं? कारण पुण्याला जी बेकायदेशीर दारू, कंट्री लिकर म्हणतो ना, ती जी तयार होते ती त्यांच्या गावात तयार होते. अशी मडकी असायची शेकडो, आणि त्या मडक्यात काय टाकलं जायचं आणि ते फर्मेंट करायचं. फर्मेंट करायचं म्हणजे एका अर्थाने नासवायचं, जसं दूध वगैरे आपण हे करतो. आणि त्यातून जो स्राव बाहेर, लिक्विड बाहेर पडेल त्याची ती दारू. आणि त्या सगळ्याला पोलिसांचं संरक्षण, कारण प्रत्येकाला आपला त्याचा हप्ता मिळत होता, शेअर. विचार करा, ही दारू सुटणार कशी? यांनी एक दिवस कृष्णाला सांगितलं की मला तू
सैन्याच्या ड्युटीत असताना अनेक धोक्यातून किंवा संकटातून वाचवलंस. आता मी इकडे आलेलो आहे, मग तिथे मी मेलो नाही, इथे मरायला काय हरकत आहे. म्हणून त्यांनी न दारू पिणारे त्यांच्यासारखे जे काही तरुण मंडळी होते, तरुण म्हणजे प्रौढ, त्यांना जमा केलं आणि म्हणाले आपल्या घरात अन्नान्न दशा आहे, घरातल्या सगळे पुरुष पित आहेत, स्त्रियाही काही पित आहेत, मग आपण काय करायचं. ही मडकी सगळी फोडून टाकायची. पण पोलीस आहेत ना, जास्तीत जास्त काय करतील, जास्तीत जास्त काय करायचं. आपण तरुण आहोत आणि बऱ्याचशा पोलिसांना आपण बघतो पोटं सुटलेली असतात, माहीत आहे ना, मस्तपैकी सुटलेली असतात. ते काय आपला पाठलाग करणार आहेत, ते काय आपल्या त्यांच्याच हातातल्या काठ्या घेऊन त्यांनी आपण मडकी फोडूया, काही होत नाही. मेलो तर मेलो, नाहीतरी जिवंतपणे मरतोच, खायला नाही आहे काही. तरुणांना ती कल्पना एवढी पटली, त्यांनी पोलिसांच्या काठ्या घेऊन ती सगळी मडकी फोडली. पोलीस पुढे काय करणार. आणि इथून पुढे एकही मडकं जर दारू गाळताना दिसलं तर त्या व्यक्तीचं डोकं आम्ही फोडू म्हणून त्यांनी सगळ्यांनी सांगितलं, तरुणाने. मग तो व्यवसाय थांबला, लक्षात ठेवा. मग दुसरा व्यवसाय म्हणजे गाडे असतात, त्या गाड्याकडे अशी लोंबणारी चकचकीत पाकिट असतात, पान पराग, पान बहार वगैरे, हे सगळे एक गुटखा, तंबाखू, दारू सुटली तर तंबाखू, त्यांनी सगळे काढले. आता हे तरुण गावात मारुतीचे सैन्य, बजरंग दल म्हणतात ना तसं, ते काढून जाळले. आणि त्यांनी सांगितलं इथून पुढे दुकानात एक जरी गुटख्याचं पाकिट आम्हाला आढळलं तर तो गाडा जळून टाकू, त्या व्यक्तीला जळून टाकू, कारण आम्हाला हे भयंकर झालेलं आहे. सगळं गुटख्याचं व्यसन सुटलं. नंतर प्रत्येक घरात कर्ज होती हो, हे घाण ठेवलं, ते सावकाराकडे ठेवलं, कारण व्यसन म्हटल्यानंतर कर्ज आलंच, हेही लक्षात ठेवा. तर त्यांनी त्या सावकारांना सांगितलं ते कर्जाचे सगळे जे कागद आहेत ना ते बरोबर करा, तुम्ही कोऱ्या कागदावर सह्या घेतल्या की आमच्या लक्षात आलं, ठार मारू तुम्हाला, गाव कर्जमुक्त झालं पाहिजे. त्यांच्या धाकानं गाव जवळजवळ कर्जमुक्त झालं. त्याच्यानंतर 100% लिटरसी इथे आणली पाहिजे. म्हणजे त्यांच्याकडे प्रोग्राम होता. हे सगळ्या निगेटिव्ह गोष्टी. शेत चांगलं याचं असेल तर शेत जाळावं लागतं, तो सगळा आधीचा हा प्रकार झाला. आणि नंतर त्यांना तिथे मान मिळायला लागला, नेतृत्व आलं. जे काही उत्पन्न येत होतं, कर्जाचे हप्ते बंद झाले, साक्षर झाल्यामुळे अंगठा नाही, सही करायला लागले. आणि मुख्य म्हणजे व्यसनं सगळी सुटली. घरं बऱ्यापैकी आनंदी झाली. काही होते ते त्या गावाच्या हद्दीबाहेर जाऊन पिऊन येत होते, पण गावातच जो सगळा व्यवसाय होता तो सगळा बंद झाला. त्यावेळेला त्या गावाचं नाव राळेगण, पुण्यापासून 30 किलोमीटर अंतरावर आहे, राळेगण. आणि शिंदी म्हणजे गोव्यातली फेणी, शिंदी म्हणजे दारू, कंट्री लिकर, त्याला राळेगण शिंदी नाव पडलं होतं. राळेगण शिंदी, सगळी दारू तिथे मिळते हो, सगळी दारू तिथेच ते तयार करतात, राळेगण शिंदी. मग यांनी काय केलं, आता आपण गाव स्वच्छ करूया. गाव इतक्या ह्याच्यात मग शाळा तयार केली. आणि जगातली मला वाटतं एकमेव शाळा असेल, त्या शाळेवरच बोर्ड असेल, नापास झालेल्या विद्यार्थ्यांसाठी शाळा. पास झालेल्याला ॲडमिशनच नाही. आणि नापास झालायच म्हणजे तुला ते गणित, सायन्स, अरे पण तू चांगला कार्पेंटर बनू शकतोस, चांगला प्लंबर बनू शकतोस, तशी ती शाळा केली. नंतर सांगितलं की आपण इथे गोपालन करणार आहोत, प्रत्येकाकडे एखादी म्हैस वगैरे सगळी होती, आपण करू शकतो. विद्यार्थ्यांना सांगितलं की गावात शेण पडलेलं दिसलं की उचलायचं आणि कोपऱ्यावर एक खड्डा असेल तिथे टाकायचं. गाव स्वच्छ राहायला लागलं. नंतर म्हणाले सोलर एनर्जी करूया ना, एवढा प्रकाश, सोलर एनर्जीवर गावातले सगळे व्यवहार व्हायला लागले. नंतर ते खत झालं, कंपोस्ट खत, शेण वगैरे सगळे एकत्र करून त्या गावाचं नाव आज राळेगण सिद्धी आहे. आता आपण जो अभंग वाचणार आहोत त्याच्यात सिद्धी म्हणजे काय हे सांगण्यासाठी ही गोष्ट लक्षात ठेवा. सिद्धी म्हणजे काय? सिद्धी म्हणजे लहान होणं, मोठं होणं, हलकं होणं, जड होणं, या शरीराच्या अंगानं. अणिमा, लघिमा, गरिमा, महिमा ही त्या सिद्धींची नावं आहेत. या काही सिद्धी सांगून पु ल म्हणाले महाराष्ट्रात आणखीन एक सिद्धी आहे, गदिमा. गदिमा म्हणजे गदी माडगुळकर. आणि खरंच ती सिद्धी आहे हो, खरंच तुम्हाला सांगतो. महाराष्ट्राची अक्षरशः कोणीही नमस्कार करावा. अजातशत्रू पु ल देशपांडे काय, गदिमा काय, ह्या लोकांनी कधी हरिपाठ म्हणला असेल, ऐकला असेल, त्याच्यावर चाली लावल्या असतील, हे केलं असेल, पण खऱ्या अर्थाने भक्त नव्हते. खऱ्या अर्थाने हे भक्त नव्हते. मी खऱ्या अर्थाने म्हणतो म्हणजे खऱ्या अर्थाने भक्त होते.
रूढार्थानं ते भक्त नव्हते, मंदिरात जात नव्हते कधी, हे 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 लावणं तसं काही प्रकार नव्हता, हे व्रत ते उपवास वगैरे ते काही करत नव्हते. म्हणजे खऱ्या अर्थानं ते आस्तिक होते, खरे सुसंस्कृत होते, खऱ्या देवावर त्यांचा विश्वास होता. खरा देव माणसातच आहे. पूर्वी गाणी होती ना, जो आवडतो सर्वांना तोची आवड आहे देवाला. सगळ्या ह्याच्यात नारायण आहे, आधी त्या दरिद्र नारायणाची सेवा करा आणि मग सत्यनारायण करा ना. हे सगळे रामकृष्ण परमहंस, विवेकानंद सगळेजण सांगत होते कार्याची सुरुवात झोपडपट्टीपासून करा. तिकडे दरिद्र नारायण म्हणजे दरिद्री नारायण राहतो, गरीब नारायण, त्यांची सेवा करा, मुलींसाठी शाळा काढा. हे अगदी विवेकानंद असल्यापासून ना. म्हणून तिथल्या झोपडपट्टीतल्या कलकत्त्याच्या मुलींसाठी जी शाळा काढली ती शाळा पहिल्यांदा कुणी चालवली? सिस्टर निवेदिता. ती तिकडेही शिकवत होती, शिक्षणाचं त्याला ज्ञान होतं, तिने फार चांगले प्रयोग केले. अजूनही त्या शाळा चालू आहे, अजूनही त्या शिक्षण संस्था चालू आहे. मुद्दा काय आहे की देवातच, माणसातच तुम्हाला देव दिसला नाही तर देव काय कसा देवळात दिसणार आहे का? देव नाही देवालयी, हे लक्षात ठेवा. देव आहे कुठे? मानवाच्या हृदयी. तो मानवाच्या हृदयी दिसला नाही तर देवालयी काय दिसणार आहे? हा सगळा सिद्धांत संत हेच सांगतात. संतांचा पांडुरंग, संतांचा विठ्ठल म्हणजे फक्त पंढरपूरला उभा असलेला विटेवरचा विठ्ठल नाही. आता इथून पुढच्या अभंगात तुम्हाला कळेल की काय म्हणतात. नाम हाच विठ्ठल आहे, नाम हाच मोक्ष आहे. तेणे चारी मुक्ती साधियाला देवाची ये द्वारी उभा क्षणवरी. आपण अगदी पहिल्या दिवशी बघितलं, नाम हे देवाचं द्वार आहे. देवाचं द्वार म्हणजे मूर्तीची बाहेरची बाजू नाही. आपणकडे सावई वगैरेला गेल्यात आपल्याकडे तर अनंताला अगदी सुंदरपणे गंधाची पूजा असते. मुद्दामून बघायला जा. दुपारी 12च्या सुमारास गेलात तर अनंताला अभिषेक वगैरे घालून सुंदर गंधाची पूजा असते. आता ती पूजा करणाऱ्याला अनंताला हात लावायला मिळतो असं वाटतं का तुम्हाला? अनंताच्या मूर्तीला हात लावायला, अनंत म्हणजे इन्फिनाईट, त्याला तुम्ही कसा हात लावणार आहात? अनंतता, असीमता, अदूरता आपण म्हणतो ना, ह्या सगळ्या गोष्टी आहेत, अमूर्त आहेत. अमूर्त म्हणजे ॲब्स्ट्रॅक्ट आहेत. दे आर नॉट कॉन्क्रीट. ते स्थूल आहेत, सूक्ष्म नाही आहेत. आणि त्यामुळे तो अगदी सुंदर ब्रशने वगैरे करतो, सगळ्यावर हे लावल्यानंतर डोळे वगैरे कोरतो. अगदी कालची पूजा मला वर्णन करून सांगितली, म्हणजे चांगली आहे ती गोष्ट. पण तो संपूर्ण अनंताच्या म्हणजे अनंताच्या मूर्तीच्या म्हणजे विष्णूच्या मूर्तीच्या संपूर्ण अंगाला हात लावतो, चंदनाचा लेप देतो. ती मूर्ती म्हणजे दार आहे का? अनंताचं. अनंताचं दार म्हणजे नाम आहे हो. आणि नाम म्हणजे घेतलेला शब्द नाही आहे, तो लिहिलेला शब्द नाही आहे. हल्ली ओम वगैरेचे कटआउट्स मिळतात, ते नाम नाही आहे, ती नामाची प्रतीक आहे. दे आर सिम्बल्स ऑफ नाम. नाम हे ओम आहे आणि ओम हा आपण म्हणतो ना अनादि नाद आहे, अंतर्नाद आहे, अनाहत नाद आहे. आणखीन एक सुंदर शब्द अनहद नाद आहे. अनहद म्हणजे काय? हद्द नाही. मागे आपण एक गोष्ट बघितली होती की अकबराच्या दरबारात बिरबलाचा एक मित्र आला आणि मित्र म्हणाला, मला पैशाची गरज आहे कुटुंबासाठी, पण मी हे खैरात घेणार नाही, चॅरिटी नको, आय विल प्रूव्ह. माझ्याकडे गुण आहेत, ते गुण मी सिद्ध करतो. राजाला जर वाटलं, बादशहाला, तर तुम्हाला बक्षीस देईल, ते मी घेईन. तू काय करतोस? मी शीघ्र कविता करतोस. त्याला दरबारात आणलं आणि राजाला सांगितलं की एखादा विषय दे मला, मी लगेच कविता करायला लागतो. तू माझ्यावरच कर की कविता. करायला लागला कविता. करता करता तू असा आहेस, तू तसा आहेस, तू सगळ्याला जिंकलायस, तू राजा आहेस, तू सम्राट आहे, तू चक्रवर्ती आहे, असं सगळं सगळं म्हणत तुम खुदा हो, तुम खुदा से भी बढ़कर हो. खामोश. चिडला अकबर, खुदा से बढ़कर. सगळीकडे शांतता पसरली. म्हणाले, याला आत्ताच्या आत्ता आपल्या राज्यातून हद्दपार करा. त्याला लगेच सैनिकांनी धरलं. त्यावेळेला बिरबल म्हणाला, थोडं थांबा. आणि हा घाबरला. बिरबल म्हणाला, तो म्हणला यात चुकलं काय? तुम खुदा से भी बढ़कर हो. बिरबल, तू सुद्धा तुलाही हद्दपार करावं लागेल. हेच म्हणाला, खुदाचं जे राज्य आहे ना, परमेश्वराचं राज्य, त्याला हद्द नाही आहे. अनहद, त्याला हद्द नाही. इन्फिनिटीला कुठे बॉर्डर आली का? त्याला हद्द नाही आहे. म्हणून तो खुदा हद्दपार कुणालाही करू शकत नाही. तुम्ही केलंत ना, तुम्ही ह्याला हद्दपार नाही का केलं? खुदा करू शकत नाही, कारण सगळीचकडे त्याची हद्द नाहीच आहे त्याला. अनहद.
अनाहत, आहत म्हणजे आपटल्यावर. आता असं आपटल्यावर आवाज येतो. आत्ता मी बोलतोय ते इथे माझे व्होकल कॉर्ड्स आहेत, तिथून हवा जाते, काहीतरी संघर्ष, काहीतरी ब्रशिंग, टचिंग, आपटणं, इम्पॅक्ट, त्याशिवाय साऊंड तयारच होत नाही. म्हणून आपण म्हणतो ना एका हाताने टाळी वाजत नाही, एका हाताने नाही टाळ. आता मुलं थोडी आवाज काढतात, काही टाळी म्हणत नाहीत त्याला, टाळ्याला 2 हात लागतात, एका हाताने काही वाजत नाही. आणि म्हणून अनाहत म्हणजे अनआहत, न आपटता केला जाणारा आवाज ते नाम आहे. न आपटता. आता नुसता श्वास जर घेतो, धरिता, आता पुढे आहे याच अभंगात, धरिता सो सोडिता हम, अखंड चाले सोहम सोहम. सो हा अखंड सोहम सोहम हा ओंकार आहे. 6 अहम, तो जो ओंकार आहे तो मी आहे. अहम 6, मी ओंकार आहे. ओम मी आहे, मी ओम आहे, म्हणजे माझा श्वास उच्छ्वास. ज्ञानदेव म्हणे मौन जपमाळ, हा सुंदर त्याच्यातली एक्सप्रेशन आहे. आजची सूचना सगळ्यात महत्त्वाची ओळ आहे. आणि आपण उद्या हेच सांगणार आहोत की जप करायचा, नाम घ्यायचं, ते कसं घ्यायचं. हरिपाठ म्हणजे नाम, पाठ म्हणजे नाम. हरिनामाचा परत परत केला की त्याला पाठ म्हणतात. एकदा हरी म्हटलं तर हा हरिपाठ नाही आहे, हे हरिनाम आहे. पण हरी 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 हे लक्षात ठेवा, हे हरिपाठ झाला. महाराजांचं एक बारीक निरीक्षण आहे, तुम्ही मुद्दामून बघा. आणि आम्ही सांगतो उद्या कदाचित विसरेन, वेळ मिळणार नाही म्हणून आत्ताच सांगतो. आता हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करे. हे 10 शब्द आहेत. 10 शब्दात हरी कितीदा? 2दाच आला आहे. बाकीचे शब्द कशाला म्हणता? हरी 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 झाले की 10 शब्द. हरिपाठ म्हणताना फक्त हरी म्हणा, दुसरे शब्द नकोत. पण आपल्याला कंटाळा येतो, तेच काय म्हणायचं आहे. म्हणून सकाळी उठल्यानंतर एक प्रयोग करा, रोज प्रयोग करा. मला सकाळी उठल्यानंतर राम म्हणायचं आहे, राम 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 राम. आणि सकाळी लवकर उठल्यामुळे एक 10-12 वेळा राम म्हणल्यानंतर मला झोप येते. झोप आल्यानंतर भीमरूपी महारुद्रा वज्र हनुमान मारुती वनारी अंजनी सुता, टकटकीत झालं. तिथेच सोडा ना भीमरूपी राम 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 राम. परत झोपायला लागली. भीमरूपी महारुद्रा वज्र हनुमान मारुती वनारी अंजनी सुता रामदूता प्रभंजना महाबली. फ्रेश झालो. राम राहू दे की भीमरूपी अर्धे. किती स्तोत्र म्हणणार आहात तुम्ही, किती ग्रंथ वाचणार आहात. नाम म्हणल्यानंतर नामच घ्या. बघा, ग्रॅनाईटसारख्या हार्ड रॉकवर एकाच ठिकाणी जर थेंब पडत राहिला तर पहिल्यांदा होल आणि नंतर क्रॅक जातो. तर तो बरीच काळ पडला पाहिजे. मग मी नाम राम 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 राम, कंटाळ आला की दुसरं काहीतरी परत जरा फ्रेश नाही तर त्याच्यात रमू ना आपण. मग भीमरूपी झाल्यानंतर श्रीरामचंद्रा करुणास म्हणतच राहू. म्हणण्यात आपल्याला आनंद आहे, कारण म्हणणं ही कृती आहे. नाम ही एका अर्थानं फक्त माझ्या करून घेतला गेलेलं उपासनेचं सगळ्यात पवित्र असं साधन आहे. नाम घेणं ही कृती म्हणलात तर हरकत नाही, पण तरीसुद्धा नाम हे अत्यंत पवित्र आहे, अत्यंत सूक्ष्म आहे आणि माझ्या श्वासावर ते सहज चालतं. धरिता सो सोडिता हम, अखंड चाले सोहम सोहम. हे अखंड चालू आहे. माझ्यात काही त्या कुत्र्यात चालू आहे. ते बाहेर एक कुत्रं बसलेलं असतं, घंटा वाजायला लागल्यानंतर काय रडतं. ते रडतं म्हणजे त्याच्या पद्धतीने ते म्हणत असेल योगी 28 विटेवरी उभा. पण आरती थांबली घंटाना की ते थांबतं. मी काल मुद्दामून बाहेर उभं राहून बघितलं. पहिल्यांदा वाटलं की हे काय आहे, म्हणजे ते इथे येऊन बसतं. हा कुठला तरी त्याचा पूर्वजन्मीचा संस्कार असेल. कारण कुत्र्यात सुद्धा राजस कुत्र, सात्विक कुत्र आणि तामस कुत्र. प्रत्येकाच्या ते दगडसुद्धा सात्विक दगड, राजस दगड आणि तामस दगड. एकाच खाणीतून दगड निघालेले आहेत. वरवरचे दगड हे नुकते तयार झालेले असतात, सॉफ्ट असतात. मूर्तीसाठी जो दगड आहे ना, तो त्याच खाणीतून जरा खालून काढला जातो. हे वरचे दगड आहेत ना, ते पायरीसाठी वापरले जातात. नंतर मधले दगड आहेत ते प्लॅटफॉर्मसाठी वापरले जातात. आणि त्याच्या खालचे दगड मूर्तीसाठी वापरले जातात. एकाच खाणीतून काढलेले दगड आहेत ते. हा काळा पाषाण म्हणतो. काळ्या पाषाणाच्याच मूर्ती आहेत, काळ्या पाषाणाच्याच. आणि पायऱ्या समजा काळ्या पाषाणाच्या असतील
तर पायऱ्या हा तामस आहे, प्लॅटफॉर्म ज्याच्यावर मूर्ती ठेवला तो राजस आहे, आणि मूर्तीचा पाषाण हा सात्विक आहे. म्हणजे पाषाणसुद्धा राजस, तमस आणि सात्विक हे फक्त तुम्ही लावा कशाला? आपल्या जीवनातल्या प्रत्येक कृतीला. आणि माझी कृती जी तामस, अंधार, आळस, नकारात्मकता, भय, चिंता, क्रोध वगैरे, काम, क्रोध, हे सगळं तम आहे. माझी हीच कृती राजस कशी होईल? राजस म्हणजे तम म्हणजे मलाही दुःख आणि इतरांनाही दुःख, पीडा म्हणा ना, मलाही पीडा आणि इतरांनाही पीडा. सिगरेट ओढणं मलाही त्रास आहे, धुराचा इतरांनाही त्रास आहे, म्हणून ते बसमधले वगैरे आता सिगरेट स्मोकिंग बंद केलं की माझ्या स्वातंत्र्यावर तू का हे करतो? तू धूर आत घे, काही हरकत नाही, बाहेर सोडू नकोस, आत घे धूर. बाहेर सोडताना गंमत आहे असं म्हणतात. त्यामुळे काय की मजा बघा, ते तामस आहे, तामस प्रवास. दुसरा प्रवास राजस आहे, कादंबरी वाचतोय, कादंबरी वाचताना समजा विनोद आला की हसतोय, इकडच्याला धक्का तिकडच्याला धक्का, पण काय आहे ह्यालाही आनंद आहे आणि हा हसतोय. कशासाठी हसतोय? मग हा एखाद्या वेळेला त्यातला भाग वाचून दाखवेल, एखादा विनोद सांगेल, म्हणजे मलाही आनंद आहे हे लक्षात ठेवा आणि तुम्हाला आनंद आहे. हे राजस झालं. सात्विक काय? मला त्रास झाला तरी चालेल, इतरांना त्रास होता कामा नये. मी रिझर्व केलेले आहे, खिडकी शेजारची जागा मिळालेली आहे, सुंदर निसर्ग सौंदर्य आहे. अशा वेळेला मागे असलेल्या बाईच्या मुलाला ताप आलेला आहे, टेम्परेचर, जोर म्हणतो ना, ज्वर, तिने अगदी लपेटून घेतले. पण मी खिडकी उघडी ठेवलेली आहे, कारण का की मला बाहेरचं सौंदर्य बघायचं आहे. पण त्या वाऱ्यामुळे तिच्या मुलाचा ताप वाढतोय, त्याला त्रास होतोय. ती सांगते की खिडकी जरा बंद करा. मी रिझर्व केलेली आहे, ही खिडकीसुद्धा माझीच आहे, रिझर्वेशनचा भाग आहे. तामस आहे. थोडी खिडकी बंद केली तर चालेल का? हा राजस आहे. पूर्ण खिडकी बंद, मला बाहेरचं दिसलं नाही तरी चालेल, तुमच्या मुलाला बरं वाटलं पाहिजे, हा सात्विक आहे. हा सात्विक आहे. आपल्या या परिवारात प्रवचनाला वगैरे येणारी एक व्यक्ती आहे, ती चप्पल घालताना घरात म्हणते आता सात्विक झोप काढायला जातो, म्हणजे प्रवचनाला येतो. आणि काय खरंच सात्विक झोप काढतात हे मला काल कळल्यानंतर फोनवरून मी अभिनंदन केलं. सात्विक झोप काढायला जातो, हे महाराजांचं वाक्य आहे की झोपेची गोळी घेतल्याशिवाय हातात माळ घेऊन नाम करायला लागल्यानंतर जर झोप येते तर काय वाईट आहे? गोळी बंद झाली की. प्रवचनात जर झोप येते तर अवश्य या प्रवचनाला, झोपा ना तुम्ही. प्रवचनातली झोप सात्विक झोप आहे, कारण जर जागा झाला तरी काहीतरी चांगलं कानावर पडेल, दुसऱ्याचा धूर जरी नाकात जाणार नाही आहे. मला सांगायचं आहे काय, ही 3-fold टेस्ट प्रत्येक कृतीला लावा आणि मग आपली प्रगती होते की नाही ते बघा. अगदी सगळ्या गोष्टीत तमस, राजस किंवा तामस, राजस आणि सात्विक हे लक्षात ठेवा. मी काय सांगत होतो तुम्हाला की अनहद नावाचा जो प्रकार आहे ते खरं नाम आहे. अनाहत आहे ना ते खरं नाम आहे. अंतर्नाद तो नाम आहे, आतून येणारा. आणि आदिनाद हेही नामच आहे. आदिनाद, अंतर्नाद, अनाहतनाद, अनहद, हद्द नसलेला नाद. आपला आवाज कुठेतरी जाऊन थांबेल की नाही? हा थांबत नाही, कारण तो सगळीचकडे भरलेला आहे. ओम हा सगळीकडे भरलेला असल्यामुळे तो कुठे थांबणार आहे सांगावर, किंवा तो कुठे जाणार आहे? तो आहेच आहे. हे फार सुंदर वर्णन आहे. आपण कालच्या अभंगाच्यापासून जरा सुरुवात करूया. 4था अभंग, हरिनाम जपे तो नर दुर्लभ. आता नर म्हटल्यानंतर माणूस, हे लक्षात ठेवा. त्याच्यात स्त्रिया वगैरे सगळं आलं. हरिनाम जपे तो नर दुर्लभ, 4था अभंग आपण पाहतोय. वाचेसी सुलभ रामकृष्ण. वाचेसी सुलभ, तुम्ही जरा शेअर केलं ना तर यांना मिळेल नंतर कुणाला एक कळलं. वाचेसी सुलभ रामकृष्ण, रामकृष्ण नामी उन्मनी, लक्षात ठेवा, उन्मनी साधली तयासी लादली सकळ सिद्धी. आपण दत्ताची आरती म्हणतो, त्याच्यातलं शेवटचं कडवं म्हणजे कळस आहे. दत्त दत्त ऐसे लागले ध्यान, हरपले मन झाले उन्मन. मन हरपल्याशिवाय, मन नष्ट झाल्याशिवाय किंवा मनाचं अस्तित्व नष्ट झाल्याशिवाय माझं मन जाणीवच नव्हते. एकदम मी एकरूपच झालो होतो, मला मी दुसरा आहे असं वाटलंच नाही. त्याला उन्मनी अवस्था म्हणतात.
उन्मन म्हणजे वरच्या पातळीवर गेलेलं मन. हे संत लोक असतात ना, ते उन्मनी अवस्थेत असतात. तुम्हाला मी एक उदाहरण सांगतो महाराजांचं. महाराज काय म्हणायचे, आमची अखंड 5वी अवस्था. 3 अवस्था आपल्याला माहीत आहेत, जागेपण, स्वप्न आणि झोप, डीप स्लीप, ज्याला आपण म्हणतो जागृती, स्वप्न आणि सुषुप्ती. वेकिंग स्टेट, ड्रीमिंग स्टेट अँड डीप स्लीप स्टेट, या 3 अवस्था आहेत. या 3 अवस्थांचा अनुभव घेणारी 4थी अवस्था आहे, त्याला तुरीय चौथी म्हणजे समाधी अवस्था म्हणतात. गाढ झोपेत आपली समाधीच लागलेली असते आणि खरंच आपल्याला आजूबाजूला काय चाललं आहे हे कळत नाही, खरंच कळत नाही. ती समाधी अवस्था आहे. पण योगियांची समाधी आहे तोपर्यंत, समाधी सुटली, समाधी भंगली, समाधी सोडली की परत ते व्यवहारात लागतात. आमचं संतांचं तसं होत नाही. आमच्या संतांची अखंड समाधी असते. म्हणजे आम्ही समाधी अवस्थेत आहोत, नंतर डोळे उघडले आणि लोकांचं कार्य करायला गेलो तरी आमची ती 5वी अवस्था म्हणजे ती समाधी अवस्था असते. अप्लाइड समाधी ही 5वी अवस्था आहे. समाधी अवस्था ही 4थी अवस्था आहे. जागृती, स्वप्न, सुषुप्ती, समाधी. आता या समाधीचा व्यवहार आपण एक नेहमी ओवी म्हणतो, फार सुंदर ओवी आहे. चालता बोलता न मोडे आसन, न भंगे ते मौन. म्हणजे आम्ही चाललो तरी आमचं आसन मोडत नाही. पद्मासन उदाहरणार्थ, आम्ही पद्मासनात बसलेलो आहोत, संपली योगासना संपली, आता आपण काम करायला लागलं पाहिजे, तरीसुद्धा आमच्या मनाचं पद्मासन कायम असतं. आणि मनाचं पद्मासन म्हणजे डिटॅचमेंट. आमचं मन कशाला गुंततच नाही, कशाला जोडलेलंच जात नाही. आम्ही भोग घेतो ना, पण त्या भोगाशी आम्ही गुंतून पडत नाही, आसक्ती नाही आहे भोगाची, हे लक्षात ठेवा. म्हणून न मोडता आसन, आम्ही चालतो पण आमचं आसन मोजत नाही. आम्ही बोलतो पण आमचं मौन भंग पावत नाही. न भंगे ते मौन कदा काळे. हे काय, बोललो तरी मौन म्हणजे माझ्या बोलण्यात लोकांचं कल्याण असेल तर ते मौनच आहे. ज्ञानेश्वरांनी सांगितले कसं बोललं पाहिजे. मितुले मवाळ शब्द जैसे कल्लोळ अमृताचे. कल्लोळ म्हणजे लाटा. तुमचे शब्द अमृताच्या लाटा असल्या पाहिजेत, लोकांना संजीवनी मिळाली पाहिजे. बरं झालं तुम्ही आलात, आम्ही अगदी उदास झालो होतो, हा मुलगा दुसऱ्यांदा नापास झाला, काय करायचं, तुम्ही आलात, काहीतरी सांगितलं. हा जो भाग आहे ना, हे कल्लोळ अमृताचे, अमृत अवस्थेत संत नेतात. पण मितुले मवाळ बोल. मितुले म्हणजे अगदी कमीत कमी बोला आणि मवाळ म्हणजे सौम्य बोला. लोकांना बोचणार नाही, कठोर वाटणार नाही, कर्कश्य वाटणार नाही, अशा पद्धतीने बोला. आणि असतील कसे कल्लोळ अमृताचे, लाटा येत आहेत एकावर एक अमृताच्या, हे ज्ञानेश्वरांनी सांगितलं आहे. मग आपण जर विचार केला तर इथे वाचेसी सुलभ रामकृष्ण, वाचेचं सगळ्यात चांगलं मौन म्हणजे रामकृष्ण हे नाम. सुलभ आहे, सोपं आहे, पण घेणारा दुर्लभ आहे. कारण आपण काल कितीतरी उदाहरणं बघितली. सोप्या गोष्टींना महत्त्व माणूस देत नाही, फुकट गोष्टींना महत्त्व देत नाही. म्हणून सगळ्यात आवश्यक त्या फुकट गोष्टी असतात. आपण 2 उदाहरणं बघितली होती, हवा आणि आई. घरात आईला काही किंमतच नाही आहे, आईला कोणी पगार देत नाही, पण ती बाई आली, अगदी स्वयंपाकाला लग्नापुरती तरी 10 दिवस बाई आली तरी ती पैसे मोजून घेते, जरा जास्तच घेते, कारण लग्नावर खर्च करताय लाखात, मग मला द्या ना काही. आई त्याच्यापेक्षा जास्त काम करत असते, आईला कोणी काही म्हणत नाही. म्हणजे अत्यंत आवश्यक आहे घरासाठी, मोल नाही, आपल्या दृष्टीने महत्त्व नाही. तशी हवा, पाणी, अन्न याला किंमत आहे. आणि ज्याचा जीवनात काही उपयोग नाही, जीवनाशी हिरा, त्याला सगळ्यात जास्त किंमत आहे. डायमंड बघा ना, अंगठ्या हल्ली प्लॅटिनमचे वगैरे करतात, रिंग वगैरे, काय उपयोग आहे. एकच उपयोग मी तुम्हाला सांगतो. तुम्ही पद्मावत वगैरे सारखे जर सिनेमे बघितले असतील ज्याच्यात राजपूत स्त्रिया असतील, किंवा गुगल काढून बघा, राजपूत स्त्रियांच्या हातात ज्या अंगठ्या असतात त्या मुद्रिका, त्या मुदीच्या खाली एक डबी असते, बारीकशी डबी असते. जर त्यांना वाटलं की आपल्याला पकडून नेत आहेत आणि आपल्या अब्रूवर आता घाला घातला जाणार आहे, आपल्यावर बलात्कार केला जाणार आहे, त्या एकदम ती डबी उघडतात आणि त्याच्यात विष असतं आर्सेनिकसारखं, आणि ते टाकतात आणि क्षणात मरून पडतात. एवढाच उपयोग हिऱ्याचा आहे. आता हे विषाचं उदाहरण दिलं, वरती हिरा आहे तर अंगठीच गिळायची, कारण तो हिरा असतो ना, आत झाल्यानंतर तो आतडी कापत जातो, आतडी, आणि माणूस मरतो.
काही तास लागतील मरायला. मला विचाराल तर हिऱ्याचा एवढाच उपयोग आहे. पण निरनिराळ्यांची निरनिराळी मतं असतात. अरे हिऱ्याशिवाय काय लग्न करता तुम्ही? हिरे दिसलेच पाहिजे. इकडे हिरा, इकडे हिरा, इकडे हिरा, हिराच हिरा, बरोबर. नाभीत सुद्धा हिरा, हे लक्षात ठेवा. हे हिरे जे आहेत ना ते डेकोरेटिव्ह हिरे आहेत. त्याचा जीवनासाठी काय उपयोग आहे? उलट दुसऱ्यांच्या तुम्ही जेलसी निर्माण करता आणि तुमचं जीवन दुःखमय करून टाकता. काही उपयोग नाही. नाही अडीअडचणीला वगैरे मग काय सोनं आपण अडीअडचणीला ठेवतो, हे करतो, बऱ्याच गोष्टी आहेत. तो मुद्दा नाही आहे. ज्या गोष्टी जीवनासाठी अत्यंत महत्त्वाच्या आहेत त्या फुकट असल्यामुळे आणि सगळीकडे उपलब्ध अवेलेबल असल्यामुळे दुर्लभच, कोणी घेतच नाही नाम. नामात काय स्तोत्र म्हणायला सांगा. आणि सगळ्या पॉप्युलर स्तोत्र सध्याचं कुठलं? शिव तांडव डमट 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 सुरू करतात. लोकांना बरं वाटतं काहीतरी करतोय. बघा आमच्या मुलींनी ती डमटच्या पुढे गेलीच नाही, डमरू वाजत राहिलं, पण कौतुक, ती शिव तांडव म्हणते. हे कसली स्तोत्र म्हणूया आपण. पण मगाशी सांगितलं तसे नाम घेताना कंटाळ आलं तर स्तोत्र सुरू करायचं. स्तोत्र सुरू काय? स्तोत्र करताना परत आता रामरक्षेत खूप वेळा राम शब्द आलेला आहे म्हणून ते अत्यंत पॉवरफुल शक्तिमान असं स्तोत्र आहे. पण इतर किती शब्द आलेले आहेत. राम रामे ते रमे रामे मनोरमे. आता मनोरमा हा शब्द रामापासून दूर नेणार आहे की नाही? मनोरमा म्हणजे सुंदर स्त्री, जिच्या ठिकाणी माझं मन रमतं. स्त्रियांच्या दृष्टीने सुंदर पुरुष, ज्याच्या ठिकाणी मनरमणा मधुसूदना, ही गोपीने कृष्णाला म्हणलेली गाणी आहेत. तू चित्तचोर आहेस, आमचं चित्त चोरलेलं आहेस. तू मनमोहन आहेस, आमचं मन मोहून टाकतोस. हे लक्षात घ्या. ह्या गाण्याने किंवा रामे रमे रामे मनोरमे, इथे रामे हा शब्द आलाय. राम रामे इथे रामेचे त्रिवार राम आलेला आहे. म्हणजे या ओळीत कितीतरी शब्द आहेत, राम नाही आहे. आता सगळ्या शब्दात राम नाही का हा फक्त प्रश्न आहे का अधिकार तुझा? सगळ्या शब्दात जर तुला राम दिसत असेल तर राम दिसला पाहिजे. रामातला रावणात राम दिसला पाहिजे आणि रामायणात राम दिसला पाहिजे. सगळीकडे एकच रा आहे, लक्षात ठेवा. नाही मला रावणात कुठे राम दिसतो? मग कसला राम तुला दिसतो? तू आपलं रामच म्हण, नुसता रा म्हणू नकोस. कारण रा म्हणलंस तर मला रावण ऐकू येणार आहे, हे लक्षात ठेवा. किंवा कितीतरी रानी सुरू होणारे शब्द आहेत. म्हणून नाम जर तुम्ही घेत असाल तर बाकीच्या गोष्टींचा फापट पसारा नको, शक्यतो कमी करा, हे सांगितलं आहे. आणि म्हणून लोकांना कंटाळा येतो. नामच काय घ्यायचं आहे सतत. पुढे बघा, ते नाम रामकृष्ण नामी उन्मनी साधली तयासी लादली सकळ सिद्धी. मगाशी सांगितलं सिद्धी म्हणजे प्रसिद्धी नाही. सिद्धीचा उपयोग करून जो प्रसिद्धी मिळवतो त्याचा अधपात होतो म्हणून सांगितलेलं आहे. सिद्धी मिळवू नका, सिद्धीच्या मागे लागू नका. जे लागतात त्यांना लागू देत. सिद्धीची कितीतरी आपण म्हणतो ना बंधन असतात सिद्धीवर. एक तुम्हाला साधी सिद्धी सांगतो, वाचा सिद्धी. तुम्ही मौन धरून जर 12 वर्ष बसलात तर त्याच्यानंतर तुम्ही बोलाल त्याप्रमाणे घडतं. ते संभाजी नावाचे सत्पुरुष बसलेले आहेत, 12 वर्ष मौन आहे, शिष्य सेवा करतायत आणि केव्हा आपले गुरु मौन सोडतात, कोणत्या प्रसंगी सोडतात, मौन सोडल्यानंतर कोणते शब्द बोलतात, इकडे त्यांचं लक्ष आहे. अशा वेळेला एक बाई येतात गीताई नावाच्या, नमस्कार करतात. त्यावेळेला म्हणतात बाई ठीक आहे, त्या गर्भवती आहेत ना, प्रेग्नंट आहे, ते लक्षात येते. तुझ्या पोटात जो आहे ना तो सत्पुरुष जन्मणार आहे, हा घे कृपेचा प्रसाद. म्हणून नारळ तिच्या पदरात घालतात. महाराजांचा जन्म, हे लक्षात ठेवा. महाराजांच्या जन्माची भविष्यवाणी या 12 वर्ष मौन पाळलेल्या संभाजी नावाच्या सत्पुरुषांनी त्यांच्या आईसमोर केलेले. तुझ्या हात जो आहे ना तो. नंतर थोडंसं चालायला लागलेत महाराज. अशा वेळेला एक साधू कुठून निघतो? काशीहून निघतो रामेश्वरला जाण्यासाठी. काशी आणि रामेश्वरची यात्रा कशी करतात ते लक्षात ठेवा. मी काशीपासून सुरू केलं तर काशीपासून रामेश्वरला आलो. काशीची गंगा घेऊन, हातात तांब्या असेल, पूर्वी असे कडीचे तांबे असायचे, ते गंगा घेऊन निघालो. त्या गंगेचा अभिषेक मी रामेश्वरला करणार. आणि रामेश्वरला सेतू घ्यायचा. सेतू म्हणजे रेती घ्यायची आणि ती आणून शिवलिंग करायचं आणि ते अर्पण करायचं काशीला. काशी विश्वेश्वराचं गंगेचं पाणी घेऊन रामेश्वराला अभिषेक आणि रामेश्वराला जो 3 समुद्रांचा संगम आहे तिथली रेती घेऊन त्याचं शिवलिंग बनवून काशी विश्वेश्वर, तेव्हा ती यात्रा पूर्ण झाली.
हा साधू आपला सगळा कारभार आपल्या शिष्यांकडे सोपवून आश्रमाचा निघालाय रामेश्वरला. वाटेत गोंदवले. ते विचारत असतात गोंदवलेला आल्यानंतर इथून पुढचं कुठलं महत्त्वाचं स्थान आहे. पंढरपूर. पंढरपूरला धर्म पंढरपूरला गेल्यानंतर कुठे आहे अक्कलकोट. असा प्रवास करत ते जातात. हे लक्षात ठेवा. गोंदवलेला आलेले. गोंदवलेला आल्यानंतर भिक्षा मागायला जातात. भिक्षा मागायला आल्यानंतर राम येतं. आपले महाराज चालत चालत कोण बघायला. कारण आई म्हणाली थांबा आणि आई आत गेली. महाराज बघायला लागले हे कोण आहे. त्यावेळेला तो म्हणतो काय आई काहीतरी धान्य वगैरे घेऊन आली. महाराजांची आई. महाराज चालत होते त्यावेळेला 3-1 वयाचे असतील. तो म्हणतो मेरे राम लला तू यहाँ है फिर मैं रामेश्वर क्यों जाऊं. काशी वापस जाता हूँ. म्हणून त्यांनी महाराजांना नमस्कार केला. रामेश्वराला सोडून पुन्हा काशीला गेला. मेरी तीर्थयात्रा पूरी हो गई. मैं धन्य हो गया. राम लला तेरे दर्शन हुए. काय प्रसंग आहे. पण लहानपणापासून म्हणून म्हणतो ना महाराजांच्या चरित्रातल्या पहिल्या प्रकरणात 8 पिढ्यांचा इतिहास सांगितलेला आहे. काल मी तुम्हाला सांगितलं होतं आपलं जे बीज आहे ज्याला जीन्स म्हणा ते प्युरिफाय होत रिफाईन होत 8व्या पिढीत संत पुरुष जन्मतो. आता 8वी पिढी कशी ठरवायची मला माहीत नाही आहे. पण माझ्यापासून मी पहिली पिढी सुरू करतो. इतकी उपासना करेन इतकी उपासना करेन की माझी मुलं किंवा माझ्या ह्याच्यात येणारी हे सगळे. आता ज्ञानेश्वरांनी लग्न नाही केलं पण मला वाटतं प्रत्येक वारकरी हा ज्ञानेश्वराचा मुलगा नाही आहे का. रामदासांनी लग्न केलं पण आपण रामभक्त हे रामदासांची मुलं नाही आहोत का. त्यांचा वंश असाच चालतो. लग्न करून वंश चालतो तो बायोलॉजिकल आहे. स्पिरिच्युअल वंश हा असा चालतो. म्हणून विचार करा ना. मला मी रामदासांचा मुलगा मानतो. मला मी ज्ञानेश्वरांचा मुलगा मानतो. विचार कर विठ्ठलाचा नाहीच तुकारामाचा मुलगा मानतो मी. मला हे फार महत्त्वाचं आहे. आणि म्हणून त्यांनी सांगितलेलं आहे की रामकृष्ण नामी उन्मनी साधली तयासी लादली सकळ सिद्धी. सिद्धी बुद्धी धर्म तुम्ही काही म्हणा. पंचसूत्री सांगितली जाते. यज्ञ दान तप कर्म आणि स्वाध्याय हे प्रत्येकाने केलं पाहिजे. यज्ञ करायचं म्हणजे काय. तुम्ही साधं निरंजन लावताना तो यज्ञ आहे. यज्ञाची ज्योती ज्या वेळेला देवाला ओवाळता त्यावेळी त्या ज्योतीच्या साक्षीनं विठ्ठलाला सांगायचं विठ्ठला माझं सगळं आहे ते तुझं आहे. इदन्न मम हा यज्ञ आहे. ही भावना हा यज्ञ आहे. स्वाहा या यज्ञ नाही आहे. तो यज्ञाचा उपचार आहे. यज्ञाची प्रोसिजर आहे. यज्ञाचं स्पिरिट काय यज्ञाचा भाव काय इदन्न मम. मग काही नाही आहे. हा दिवा माझा नाही विठ्ठला तुझा आहे. दिव्यातलं तेल तुझं नाही विठ्ठला तुझं आहे. दिव्यातल्या वाती तुझ्या नाहीत विठ्ठला तुझ्या आहेत. ही ज्योतीसुद्धा आहेत ना इदन्न मम मी तुला अर्पण केलं. हा त्या आरतीचा अर्थ आहे ना. हा यज्ञ आहे. यज्ञ म्हणजे असाच यज्ञकुंड वगैरे नाही आहे. पूर्वी चूल पेटवायच्या आणि पहिले 4 तांदूळाचे दाणे वगैरे भात शिजायला ठेवण्यापूर्वी चुलीत टाकायच्या आणि अग्निदेवा तुला अर्पण हा यज्ञ झाला. अन्नपूर्णे तुला अर्पण माझा पाक म्हणजे स्वयंपाक सिद्ध करून दे. पाकसिद्धी म्हणतो आपण. साध्या साध्या गोष्टीत आपण धर्म करत होतो. आणि ही जी गृहिणी आहे जी कायम रांधा वाडा उष्टी काढा चूल आणि मूल या केलीस त्यांना करिअर कुठे होतं. त्यावेळेला या छोट्या छोट्या गोष्टीत तुम्ही बघा. आता लहान मूल आहे घरात. त्या मुलाला मी उठवते ती भूपाळी आहे. त्या मुलाला मी आंघोळ घालते तो अभिषेक आहे. त्या मुलाला मी भरवते तो नैवेद्य आहे. त्या मुलाला मी अंगाय म्हणून झोपवते ती शेजारती आहे. अरे तुम्ही काय करता. मला जिवंत पांडुरंग मिळालेलं आहे. मला जिवंत देवी मिळालेली आहे. आपला भावच नाही काय करायचं ह्याचं एवढं करावं लागतं कसं येणार प्रवचनाला. अरे त्याचे बोल ऐक. आपण नेहमी म्हणतो देव बोलतो बाळमुखातून देव डोलतो उंच पिकातून हाय अभाग्या. हे सगळं त्यागून घर संन्यासून जाशी. कुठे शोधिशी रामेश्वर आणि कुठे शोधिशी काशी. हृदयातील भगवंत राहिला हृदयातून उपाशी. तुझे आहे तुझं पाशी परी जागा चुकलाशी. सगळेजण आपण जागा बाहेर तुम्ही जागा चुकलीच म्हणून समजा. मग अष्टविनायकाला आम्ही नेहमी म्हणतो की एकाला कधी जाणार आहेत. पुढे ज्ञानदेवांनी प्रश्न विचारलेला आहे. काही नाही आम्ही सुरुवात करतो की आमचे कुलदेव आहेत ना 3 ठिकाणी आहेत म्हणून आम्ही 3 गेलो धरो. त्याच्यानंतर 4 म्हणजे काय ज्योतिर्लिंग 12 आहेत. हां 4 धाम केली. नंतर असं करत करत अष्टविनायक केले 11 मारुती केले 12 ज्योतिर्लिंग केली. इतकं काय 60 काही आहे साधनं देवीची स्थान आहे तीसुद्धा केली. थांबणार कुठे तू. त्याच्यापेक्षा 60 केली नको आता 8 केली नको आता 4 नको आता 1
एकम एव अद्वितीय, एक एकच आणि दुसरं नाही ते, हे नाम आहे ना, त्याला हरिपाठ म्हणलेला आहे, हा हरिपाठ आहे. आणि म्हणून लक्षात ठेवा, रामकृष्ण नामी उन्मनी साधले. खरंच काय तन्मय होऊन गातात काही जण, त्यांना भावच नसतो, भानच नसतो की एखादा, आपण गमतीनं सरदारजींचे वगैरे विनोद सांगतो, ते विनोदी बिलकुल नसतात. भारतातली अत्यंत प्रोग्रेसिव्ह आणि डायनॅमिक क्लॅन जमात कुठली असेल तर सरदारजी आहेत पंजाबमधले. पण विनोद सांगतात तर सगळ्यात जास्तीत जास्त विनोद पंजाबमध्ये सांगितले जातात. हा विनोद ऐकेन नाही, आणि ते आपणहून सांगतात ते, अरे एक सरदारजी गया, अरे ऐका मुद्दामून ते सांगतात ते विनोद. तर त्याच्यात म्हणाले की एक सरदारजीला दुसरा सांगतो, अहो सरदारजी तुमचा पाय विस्तवावर पडलाय, उजव म्हणतात ना, उजात पडलेला आहे, बाया की दाया. तो त्याला विचारतो, विस्तवावर पाय पडलाय, उजवा की डावा, प्लीज सांग ना. त्याला तेही कळत नाही आहे, त्याला सेन्सच नाही आहे. हा विनोद ते सांगतात ना, हे लक्षात ठेवा. पण एक जर सत्य आहे, आपण जनक राजा म्हणतो उजवा पाय विस्तवात आणि डावा पाय बर्फात. तो सगळीकडे समशीतोष्ण, हे पहिलं आहे. सुख दुःखे समे कृत्वा, आणि यश अपयश मान अपमान याच्यात ही तीन द्वैत लक्षात ठेवा. आपण जरा तरी काय थंडी पडते नाही, काय गरमी होते नाही, सकाळी थंडी, दुपारी गरमी, संध्याकाळी पाऊस, हे देवा तिन्ही ऋतू एका दिवसात, हे कोण म्हणेल? टुरिस्ट म्हणेल. आपण कंटाळतो, आपण रोज कंटाळतो, कारण हे निराळच झालं. आपण कशाला ऋतू न निंदेत म्हणून सांगितलेलं आहे. ऋतूंची निंदा करू नका, कारण ऋतूचा अतिरेक झाला तरी तो आपल्यामुळेच झालेला आहे. हे ग्लोबल वॉर्मिंग वगैरे सगळं झालं आहे, सगळं भोगावं लागतं आहे. तुम्हाला काय वाटतं की वादळं निर्माण होतात अलीकडच्या काळात जास्त, अलीकडच्या काळात पाऊस पडला तर खूपच जोरात पडतो. अहो 2 वर्ष युद्ध चालू आहे, युद्धात इतक्या प्रकारचे बॉम्ब टाकले गेलेले आहेत, आता आणखीन दुसरी फ्रंट उघडलेली आहे. त्या युद्धात उष्णता निर्माण होते, त्या उष्णता धूर निर्माण होतो, त्या ढगावर त्या पावसावर काहीच परिणाम होत नसेल. अहो केवढे बॉम्ब, सध्या तर तुम्हाला सांगतो कोणत्याही क्षणी अणुबॉम्ब टाकला तर 3रं महायुद्ध सुरू झालंच म्हणून समजा. कोणत्याही क्षणी, अजून कोणी टाकत नाही पण तितके जवळ पोचले, चतुर्दशीपर्यंत पोचलेत, अमावस्या बाकी आहे, नाहीतर अंधार सगळीकडे. लक्षात ठेवा, कुठेही सुरू होईल आणि सगळं जग त्याच्या लपेट्यात गेलं. अशा परिस्थितीत नाम घ्या ना तुम्ही. बाकीची पूजा वगैरे वेळ असेल तर करा, उपचारांची पूजा वाईट नाही, कर्मकांड वाईट नाही. साधं तुम्हाला एक उदाहरण सांगतो, श्राद्ध. श्राद्धाचा खरा अर्थ आहे श्रद्धापूर्वक स्मरण. कुणाचं? आईचं, वडिलांचं, आजोबांचं. श्रद्धापूर्वक स्मरण श्राद्धाच्या विधीमध्ये किती जणांना होतं? तो म्हणतो हाफ डे काढलेली आहे बटा, लवकर उरका. त्याला हवंच आहे कारण तो दुसऱ्या श्राद्धाला जाईल, हो की नाही? आणि मी म्हणताना ऐकलं हे गोव्यातलंच आहे की वडील आणखीन 4 दिवस जगले असते तर. अरे म्हटलं बरं वाटतंय तुला, पण असं का म्हणतोयस आणखीन 4 दिवस जगले असते तर? आनंदात म्हणला आणखीन 4 दिवस जगले असते तर माझ्या मुलाची मुंज बघितली असते. नाही म्हणाले. ते गेले 29 डिसेंबरला, जेव्हा त्या वर्षाच्या सगळ्या रजा संपल्या होत्या. 4 दिवसांनी जानेवारी रजेचा नवीन अकाउंट सुरू झाला असता. काय काय म्हणजे त्यांना रजेचं चिंता आहे, रजा सगळी संपली आहे, आता केव्हा रजा घ्यायची. आणि दरवर्षी श्राद्ध 29 डिसेंबरलाच, म्हणजे दरवर्षी एक रजा राखून ठेवायला पाहिजे. हे कुठे निघालोय आपण? याला कर्मकांड म्हणतात. आणि तरुणाचा याला विरोध आहे. त्यामुळे श्राद्ध म्हणजे श्रद्धापूर्वक स्मरण. मी सहज पांडुरंगाच्या पायाशी बसून सांगतोय, एकही दिवस माझा जात नाही किंवा माझ्या आईची किंवा वडिलांची अशी आठवण सांगितलेली नाही की ज्यांनी मी इन्स्पायर, म्हणजे आईचे गुण, वडिलांचे गुण. आणि सांगितलं नाही ना की माझे शिक्षक म्हणायचे, सर शेवटचा पिरियड आला, आईबद्दल काहीतरी सांगा ना. ती श्यामची आई होती, तिच्या 40 गोष्टी संपल्या, माझ्या 4 लाख 4 कोटी संपणारच नाही आहेत. इतके संस्कार घडवलेले आहेत, हे लक्षात ठेवा. कितीतरी संस्कार वडिलांचे संस्कार आहेत. ज्यावेळेला रियूज म्हणजे रिड्यूस, रिसायकल, रियूज नव्हतं तेव्हापासून वडील आम्हाला रिड्यूस म्हणून सांगत होते, रिसायकल करायला सांगत होते. खूप गोष्टी आहेत, मी सांगत नाही. मला उदाहरण द्यायचं आहे, हे मी रोज करीत असलेलं माझ्या आईचं आणि वडिलांचं श्राद्ध आहे. मी श्रद्धापूर्वक स्मरण करतो. त्यांना सांगतो की मला अशा आई वडील मिळाले, त्यांनी हा संस्कार घडवला, हा संस्कार घडवला. विचार करा मी का सांगतो हे जर नसेल तर नुसते श्राद्ध काय? दुसरा अर्थ सांगतो, मी श्राद्ध करतो, कमिटमेंट करतो का काही वडिलांना
की पुढच्या वर्षीच्या श्राद्धापर्यंत बाबा तुमचं अक्षर चांगलं होतं, तसं मी अक्षर चांगलं करेन. त्याच्या पुढच्या वर्षी बाबा तुमचं इंग्रजी चांगलं होतं, पुढच्या श्राद्धापर्यंत मी इंग्रजी सुधारेन. नंतर बाबा तुम्हाला खूप मित्र होते, पुढच्या तुमच्या श्राद्धापर्यंत मी 10 चांगले मित्र. कमिटमेंट करा, नका नुसता विधी करणार आहात. फक्त विधी नाही आहे, विधीला संस्कार म्हणलेला आहे. विधी आहे, लग्नाचा विधी आहे, सप्तपदी, त्याचे 7 मंत्र आहेत आणि ते मंत्र संस्कार आहेत. लग्नाचा महत्त्वाचा संस्कार काय आहे? धर्मेच्या अर्थेच्या कामेच्या नातेच्या. त्या संस्काराकडे कोणाचं लक्षच नाही. 7 फेरे घातलेत, तो फोटोग्राफर राहिलायच कुणाचा? वर पक्षाचा. तो पुन्हा येतो, अरे फोटो काढायला, पुन्हा फेरे. 17 फेरे घातलेले मी बघितले. मी पांडुरंगासमोर खोटं कशाला बोलेन? 17 फेरे. त्या 7 फेऱ्याला काही सँक्टिटी म्हणजे पावित्र्य उरलेलंच नाही आहे. कारण 7 फेरे मारताना हे माझा फोटो काढ, माझा फोटो काढ. तो फोटोग्राफर तिथे गुंतला. जितके जास्त फोटो तितके त्याचे पैसेही जास्त. आणि इतक्यात अरे सप्तपदी झाली, प्लीज प्लीज म्हणून तो गाला. आणखीन एक कोणीतरी, तो परदेशातला त्याचा भाऊ, तो म्हणतो मी कुठे बघितली सप्तपदी? काय पावित्र्य उरलंय का? कुठलं लग्न अगदी बरोबर मुहूर्ताला पार पडतं? नाही, 10-10 मिनिटं उशीर होतो. आणि सध्या ही फॅशन आहे म्हणतात. कसली फॅशन? मग तुम्ही इन्स्टँटा का लिहिता, म्हणजे इंडियन स्टँडर्ड टाईम 5:47 हे त्या मुहूर्ताला काही अर्थच उरलेला नाही. खरंच अर्थ उरलेला नाही. मी साधा प्रश्न विचारतो, कधी गेलो तर दोघा भटजींना की तुम्ही तुमची घड्याळं लावून घेतलीत का? नाही म्हणाले, मी वरपक्षाचा आहे, माझ्या घड्याळाप्रमाणे लग्न लागेल. त्याचं घड्याळ 5 मिनिटं मागे, कुणाचं घड्याळ बरोबर? मी तुम्हाला हे विनोदाने सांगतोय, पण ही वस्तुस्थिती आहे. आपण प्रत्येक कर्मकांडातला प्राण गमावलेला आहे, चैतन्य द स्पिरिट इज लॉस्ट. छोटंसं उदाहरण सांगतो. पुढचे काळात शेवटी हरिपाठ कशासाठी? हरीच्या जवळ जाण्यासाठी. हरीच्या जवळ जायचं म्हणजे काय? हरीच्या जवळ चांगला माणूस बनायचं, चांगला भक्त बनायचं, चांगला वारकरी बनायचं, तुकोबा बनायचं. थोडक्यात म्हणजे तुकोबा कमी असेल, तुकोबावरच्या पातळ, पण त्या दिशेनं जाणं हा हरिपाठ आहे. एक गंमत सांगतो. रात्री 11 वाजलेले, परदेशातली गोष्ट आहे, सत्यकथा आहे. त्यातलं तत्व फारच कायम लक्षात ठेवा. छोटीशी आहे. रात्री 11 वाजलेले, विंटर आहे, सगळीकडे बर्फ पडत आहे. त्या मार्गावरची ती शेवटची बस आहे. अशा वेळेला एक अत्यंत म्हातारी आजी आणि तिची तरुण मुलगी उभे आहेत लास्ट बस पकडण्यासाठी. अशा वेळेला ती बस येते, बसमध्ये चढते. त्यावेळेला ती म्हणते म्हातारी, गॉड यू आर ग्रेट, नाहीतर आय वुड बी फ्रोझन टू डेथ. मी मेले असते, गोठून मेले असते, ती जर बस मिळाली नसती तर. बस सुरू होते, कंडक्टर तिकीट काढायला येतो. हिच्याजवळ मुलीजवळ एक बास्केट आहे. बास्केटवर नुकतंच जन्मलेलं असे कुत्र्याचं पिल्लू आहे आणि ते फक्त खूप एवढाच आवाज करतं. व्हॉट इज देअर इन द बास्केट? ती म्हणाली, नाही नाही, कुत्र्याची पपी आहे, स्मॉल पपी, इट विल नॉट कम ऑफ द बास्केट. कुणाला चावणार नाही आहे ते. डॉग ॲनिमल्स आर नॉट अलाउड इन द बस असं लिहिलेलं आहे. तसं जसं नो स्मोकिंग लिहिलेलं असतं ते लिहिलेलं आहे. तो घंटा वाजवतो, स्टॉप. नियम म्हणजे नियम. सगळेजण सांगतात, 4-5च पॅसेंजर्स असतात. आमची ऑब्जेक्शन नाही आहे, असू दे ना ते कुत्र्याचं पिल्लू. आणि आता शेवटची बस आहे, करणार काय? त्या इथून कुठलंही वाहन येणार नाही आहे थंडीत. तो म्हणतो नाही, नियम म्हणजे नियम, आणि त्यांना उतरवतो दोघींना. नंतर बस सुरू होते आणि नंतर सगळ्यांना आता मोठा पराक्रम केला. मी लॉ अबायडिंग आहे, मी कायदा पाळणारा माणूस आहे. ते म्हणाले, कायदा पाळणारा माणूस नाही, कायदा पाळणारा कंडक्टर आहेस. तुझ्यात जर माणुसकी असते तर आमची कुणाचीच ऑब्जेक्शन नव्हती. त्याला तो लेखक म्हणतो, यू केप्ट द लॉ ऑफ द रूल बट यू किल्ड द स्पिरिट ऑफ द रूल. तू फक्त कायद्याचा, जनावरं अलाउड नाही आहेत. अरे पण माणसासाठी नियम आहेत का? नियमासाठी माणूस आहे, माणसासाठी नियम आहेत ना. ती काय माणुसकी आहे त्यांना उतरवलं? लेटर ऑफ द लॉ किंवा लेटर ऑफ द सेरेमनी. लग्न हा सेरेमनी आहे, समारंभ आहे, त्याचा एक विधी आहे आणि त्याचा एक संस्कार आहे. आपण समारंभ खूप चांगले करतो, ज्याला इव्हेंट म्हणतो. समारंभ इज इव्हेंट. इव्हेंट काय लाखो रुपये खर्च करतो, त्याच्यात विधी आहे लग्नाचा. तो मग होम असेल, ते 7 फेरे असतील. संस्कार काय आहे? या दोघांच्यात संस्कार नाही. मी तुम्हाला खरं बघून सांगतोय की ज्यावेळेला ते शिवमंगल, आता सावधान म्हणल्यानंतर तुम्ही आता सावध व्हा, कारण आता एकाच 2 जण झालेल्या, दोघांची जबाबदारी वाढलेली आहे. सावधान, हे गंमत बघा. त्यावेळेला त्याचा मित्र येथून कानात सांगतो, सिंगापूरची तिकीटं झाली आहे, हनीमूनची बुक, रिझर्वेशन झालं. सावध कशासाठी आहे?
अत्यंत बेसावध आहे मंत्रांकडे, अत्यंत बेसावध आहे सावधान या शब्दांकडे, अत्यंत बेसावध आहे त्या 7 फेऱ्यांकडे. सावध कुठे झाली ना रे रिझर्वेशन सिंगापूरची, आणि पुढची हॉटेल्स वगैरे सगळं झालं. हनीमून, आणि हा फनीमून कल्पना करा, लग्न फन झालेलं आहे, कुठे सिरियसनेस नाही आहे. आणि सिरियसनेस नाही तर काय दैवत्व, काय दिव्यत्व त्याच्यात येणार आहे. म्हणून फक्त यांत्रिक झालेले कर्मकांड. यंत्राला सगळं असतं पण प्राण नसतं. प्राण नाही आहे यज्ञाला, यंत्राला. आपण ते करून टाकलेलं आहे. विचार करा आता, ह्याला संतांचा विरोध आहे. ज्ञानदेव सौम्य विरोध करतात, तुकाराम आणि कबीर डायरेक्ट विरोध करतात. डायरेक्ट. कबीर तर प्रचंड विरोध करतो, पण नर्म विरोध किंवा सौम्य विरोध हा ज्ञानेश्वरांचा आहे. पुढे वाचा ना, प्रपंची निमाले साधू संगे, हरिपाठात सगळं येऊन गेलं. सिद्धी आली, बुद्धी आली, धर्म आला, फक्त नाम घ्या ना, सगळं येऊन, बाकी काही करायची गरज नाही आहे. ज्ञानदेवी नाम रामकृष्ण ठसा, तेणे दश दिशा आत्माराम. हा पहिल्या दिवशीपासून आपण एक शब्द वापरतोय, 11वी दिशा. 10 दिशा म्हणजे दश दिशा. दश दिशा आपल्याला माहीत आहे, जिओग्राफिकल 8 आहेत. पूर्व, पश्चिम, उत्तर, दक्षिण, आग्नेय, नैऋत्य, वायव्य, ईशान्य, या 8 दिशा. ज्या कागदावर दाखवता येत नाही तशी वरची दिशा आहे ऊर्ध्व आणि खालची दिशा आहे अध. 8 आणि 2 10. या 10 दिशांचाच विचार सगळे सायंटिस्ट, टेक्नॉलॉजिस्ट, ॲस्ट्रॉलॉजिस्ट, सगळे ॲस्ट्रॉनॉमर सगळ्या 10 दिशांचा विचार करतात. संत फक्त आत जाणाऱ्या दिशेचा विचार करतात, ज्याला 11वी दिशा म्हणतात. इथे आत्मा राम ही 11वी दिशा आहे. आतला राम आहे, बाहेरचे राम काय, अयोध्येतला रामसुद्धा रामासारखा राम. आता आपण एवढी हाईप निर्माण केली, त्यातून जो भाव निर्माण झाला, त्यातून ती मूर्ती, त्याचं तेज वगैरे, बाहेरची गोष्ट आहे ही वाईट नाही आहे. पण 10 दिशा आहे. अयोध्या कुठल्या दिशेला आहे, चला नॉर्थला, नंतर चला साऊथ, हे सगळं करत अयोध्येला मी जाऊ शकतो. आणि GPS म्हणजे काय, पांडुरंगाच्या मंदिरात गेला GPS आहे, इथे आल्यानंतर मूर्ती दिसते म्हणून GPS ची गरज नाही. पांडुरंगाच्या आत उतरायला जो खरा पांडुरंग आहे, कुठल्या GPSनी जाणार आहात? नाम हे ते GPS आहे. नाम हे मरीनर्स कॉम्पॅस आहे. नाम हा तो मॅग्नेट आहे की पॉइंटिंग टुवर्ड्स नॉर्थ. आपण म्हणतो ना कॉम्पॅस मेरीन, ते तसं आहे तो. हे पुढे सांगितलेलं आहे. म्हणून ज्ञानदेवी नाम रामकृष्ण ठसा, श्वासावर रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी. इथे ठसा म्हणजे छाप. महाराजांनी शिक्का शब्द वापरलाय. आता तरी करा निर्धार पक्का, रामनामी मारा शिक्का. प्रत्येक श्वासाला राम नामाचा शिक्का मारा, शिक्का मारा, शिक्का मारा. आपण शिक्का मारायला दर 5 वर्षांनी वगैरे जातो, माहीत आहे ना तुम्हाला. पण हा शिक्का का नाही मारत? मनावर शिक्के पडतच असतात ना. एव्हरी वर्ड दॅट आय हिअर, किंवा 5 इंद्रियातून मी जे जे अनुभव घेतो तो माझ्या मेंदूवर मारलेला शिक्का आहे. म्हणून संध्याकाळी रात्री मेंदू शिणतो. आत्ता काही सांगू नकोस, उद्या सकाळी बघू. तर झोपेत बरेचसे शिक्के डिलीट होणार आहेत. ते ऑटोमॅटिक डिलिशन आहे. मग सकाळी जरा फ्रेश आहे, हे लक्षात घ्या. आणि म्हणून काय आहे की ते काय म्हणतात, ज्ञानदेवी नाम रामकृष्ण ठसा, तेणे दश दिशा आत्माराम. आतला राम आहे ना, तो सगळीकडे पसरलेला आहे. ऋषिकेश आपण म्हणतो, ऋतिकमधला, हृदयातला. ऋषीतला म्हटलं की ऋषिकेश नावाचं गाव आहे, तीर्थक्षेत्र. मी ऋषिकेशला गेलो होतो, ऋषीतला. पण ऋषिकेश, ऋषिक म्हणजे इंद्र, हृदयातलं ऋ, आणि त्याचा ईश म्हणजे कृष्ण. ऋषिकेश म्हणजे कृष्ण, आणि आत्माराम म्हणजे अनंतराम. अयोध्येतला राम गेला, परशुराम आहेत चिरंजीव, पण कोणाला दिसतात ते. आणि बलराम गेला, हे 3 राम. हे 3ही राम आता नाहीत ना. परशुरामांचं अस्तित्व जे कोणाला तरी जाणवेला, पण कुणाला दिसलेले नाहीत ते. पण आत्माराम आहेत. आत्माराम कुठे? अरे प्रत्येकाच्या आत्म्यात आहे ना. माझ्या आतमध्ये राम आहे तो आत्माराम आहे, माझ्या आतमध्ये राम आहे तो आत्माराम, असं प्रत्येकजण म्हणू शकतो. म्हणून आत्माराम कसा संपणार आहे? आणि मी ज्या वेळेला मरतो ना, आणि लोक म्हणतात राम नाम सत्य हे म्हणतात ना, त्यावेळेला आत्ममुक्त होतो. राम राहतो लोकांच्या नामात. हे लक्षात ठेवा. राम नाम सत्य आहे हे त्या प्रेतासाठी म्हणतात. ते चौघांनी धरलेली असते ना, बाजूला कोणीतरी असतं, त्याच्यासाठी राम नाम सत्य आहे. आपण ज्यावेळेला तो ऐकू येत नाही, कारण कोमामध्ये आहेत आजोबा, आणि त्यांच्यासाठी आपण काय करतो, महामृत्युंजय मंत्र. आजोबांसाठी नाही आहे, ते मरणारच आहेत. जे जिवंत आहेत त्यांच्यासाठी उर्वारुकमिव बंधनात मृत्यूवर मुक्षी यमामृतात.
ओम त्र्यंबक यजामहे, हा जिवंत लोकांसाठी आहे. आपण त्याचं रिच्युअल करून टाकलं आणि मी त्याचेही कष्ट करत नाही. कुठेतरी गोकर्णाला सांगतो 5,000 तुम्ही करा आणि ते पैसे घेऊन येतात, त्याच्या आधी आजोबा गेलेले असतात. हा महामृत्यूंजय. एक तर मी म्हणत नाही माझ्यावर संस्कार घडवत नाही, ऐकतायत त्यांच्यावर संस्कार नाही. मी तोही ज्याला आउटसोर्सिंग म्हणतात ना, आउटसोर्सिंग ऑफ नम जप म्हणजे काय आहे, तुम्ही म्हणा 5,000 रुपये पाहिजे ते पैसे घ्या, जास्तच घ्या जरा, दुसऱ्याकडून जप करून घेणं आणि त्यासाठी माझ्या मनावर प्रभाव पाडणं हे नाही आहे. एक अगदी साधं उदाहरण सांगतो तुम्हाला. 9 महिने आत मुलाला वाढवलं आहे, डिलिव्हरी झाली, 9 महिने जे मुलाला जरी काही झालं तरी आई औषध घेत होती. ते जन्मलं पोर आणि त्याला फीवर म्हणजे जोर आला, त्याचं एवढे दंड, इंजेक्शन त्यालाच द्यायला पाहिजे. आई म्हणते अहो कालपर्यंत इंजेक्शन मला देत होतात की त्याला काही झालं तरी औषध मी घेत होते. कालपर्यंत तो तुझा इंटिग्रल भाग होता आहे, लक्षात ठेवा. तो आणि तू निरळी नव्हते, तो तुझ्या आतच होता. आज तो जन्मला म्हणजे स्वतंत्र जीव झाला, आता त्याला प्रारंभ झालं, आता त्याचं औषध त्यांनीच घेतलं पाहिजे, त्याचं टॉनिक त्यांनी घेतलं पाहिजे, त्याचं इंजेक्शन त्यांनी घेतलं पाहिजे, हे लक्षात ठेवा ना. म्हणून माझं प्रारब्ध मीच भोगलं पाहिजे, माझं पुण्य तुम्ही नाही बघू शकत. पण पुण्य भोगताना मी आनंदात आहे ना. आनंदी हेडमास्टर म्हणजे जरा आनंदी शिक्षक, आनंदी क्लास टीचर म्हणजे आनंदी वर्ग, का विचार करत नाही. म्हणून एक व्यक्ती आनंदात होणं म्हणजे त्याच्या संपर्कात येणाऱ्या सगळ्या गोष्टी थोड्याफार होईनात पण आनंदात राहतात. म्हणून मी आनंदात राहीन, मी शिक्षक आहे, मी आनंदात राहीन. आय एम CEO. म्हणून तुम्ही पुस्तक आहे योगी CEO म्हणून आपण म्हणतो ना, रॉबिन शर्माचं पुस्तक आहे, तरुणांनी वाचलं पाहिजे ते पुस्तक. आज CEO सेंट योगी आहे, संत आहे आणि CEO आहे, त्यांच्यात काय कॉमन आहे. मागे एक कार्यक्रम होता मास्टर्स म्हणून, आणि दक्षिण भारतातला एक जो नट आहे, तो प्रसिद्ध नट आहे मल्याळममधला, अगदी चांगलं एक दुजे के लिए मध्ये त्यांनी जे काम केलेलं आहे, तो इंटरव्ह्यू घ्यायचा आणि इंटरव्ह्यू चांगला घ्यायचा. आणि कुणाकुणाचा इंटरव्ह्यू घ्यायचा तर तो म्हणतो मी आता नट आहे, आज मी आणि हा गावस्कर आमच्या क्षेत्रात आम्ही टॉप आहे, मी नट आहे, मी अत्यंत लोकप्रिय नट आहे. मल्याळममध्ये तर मी आहे, आता हिंदीत एक दुजे के झाल्यामुळे सगळेजण माझं नाव सगळ्यांना माहीत आहे. आणि इकडे हा कमला हसनची मी गोष्ट सांगते तुम्हाला. कमल हसन हा ब्राह्मण आहे, हसन वाटतं तुम्हाला वाटतं, पण कमल किंवा कमला काही नाव घ्या, त्यावेळेला तो म्हणतो तू सांग तुझा दिवस केव्हा सुरू होतो. बघा फार सुंदर आहे. गावस्कर म्हटला पहाटे 4ला सुरू होतो, माझाही 4ला सुरू होतो. आणि 4ला उठल्यानंतर तू काय करतो म्हणाला, क्रिकेट खेळायला जातो, सराव करतो. मी म्हटला डान्सचं प्रॅक्टिस करतो. एक दुजे के म्हणजे त्यांनी जो क्लासिकल डान्स केला आहे कमला हसनने किंवा कमल हसनने, बघण्यासारखं आहे. माझ्या नृत्याचं प्रॅक्टिस करतो. त्याच्यानंतर काय करतो, अगदी पौष्टिक न्याहारी घेतो, मीही घेतो. रात्रीपर्यंत अरे मी पार्टीला जात नाही, मी दारू पित नाही. तो म्हणतो मी पार्टीला गेलो तरी दारू पित नाही, मी लवकर येतो, झोपतो, कारण मला पहाटे उठायचं असतं. तो म्हणतो आय एम मास्टर इन द फिल्मडम अँड यू आर मास्टर इन द क्रिकेट फील्ड. वी आर मास्टर्स, आवर लाईफ इज द सेम. म्हणून संत हा चांगला तो चांगला, देव हा मोठा तो मोठा, कंपॅरिझन करू नका. सगळं एक आहे. एकतत्व म्हणा, हा पुढचा जो अभंग आहे, एकतत्व दृढधरी म्हणा, त्यातून तू मुक्त होणार आहे. इकडे तिकडे डिव्हायडेड अटेन्शन नको. मुलगा करताना अटेन्शन डिवायडेड असतं. आमच्या घरातल्या आजी म्हणायच्या कोकणीत बोलताना, अरे कसला अभ्यास तुझा रे, हस्तक एवटेन मस्तक तेवटेन पुस्तक तेवटेन. बरोबर आहे ना, हस्तक मस्तक ऐकायला बरं वाटतं ना, डोकं इकडे, डोक्यात निराळे विचार, हात दुसरंच काहीतरी करतोय आणि मस्त पुस्तक निराळ्याच दिशेने. हा कसला अभ्यास आहे, डिव्हायडेड अटेन्शन. ह्याच्या उलट तुम्हाला सांगू का, शिवाजी वगैरे सारखी विवेकानंद अष्टावधानी असतात, त्यांचे अटेन्शन डिव्हायडेड नसतं, 8-4 8 पटीनं झालं असतं. इकडे तुम्ही शृंगेरीच्या शंकराचार्यांना बघा ना, सध्या आहेत ते अष्टावधानी आहेत. ते आम्ही मोजत होतो, कारण मला त्यांच्या बुद्धीबद्दल आदर आहे. शृंगेरीला गेल्यानंतर पहिल्यांदा ते 4 शिष्य बसले होते. एकाला वैदिक गणित शिकवत होते, दुसऱ्याला ग्रामर म्हणजे व्याकरण शिकवत होते, तिसऱ्याचा 6वी तासा पाठ घेत होते. एक शिक्षण झालं. इतक्यात एक माणूस येतो, तो म्हणतो आय एम फ्रॉम द सिनेमा फील्ड. तो म्हणतो माझे ब्लेसिंग्स घ्यायला आलात का. हो म्हणाला. कशावर सिनेमा आहे म्हटलं, पॉप्युलेशन ऑफ इंडिया, भारताच्या लोकसंख्येवर मी डॉक्युमेंटरी काढलेली आहे. ते म्हणाले एकच सांग. इंग्लिशमध्ये बोलत होते हा त्याच्याशी, त्यांना किती भाषा येतात.
इकडे संस्कृतमध्ये बोलत होते, तो आला तो इंग्लिशमध्ये बोलत होता. पॉप्युलेशन भारतातला पॉझिटिव्ह दाखवलीस का निगेटिव्ह दाखवलीस? तो म्हटला पॉझिटिव्ह. 1 नाही 100 कोटी भारतीय, आता 150 कोटी झालेले आहेत, त्यावेळेला 100 कोटी होते हा प्रसंग घडला त्यावेळेला. केवढी शक्ती आहे, ती शक्ती वापरली तर भारत जगातलं पहिलं राष्ट्र आहे. म्हणाला माझे आशीर्वाद आहे. ते पुस्तक ठेव इथे, आणि त्यांनी ते ठेवलं, आशीर्वाद दिले. नाव यू मे गो. आम्ही आल्यानंतर ते आमच्याशी मराठी गोव्यातले लोक आहेत ना, जरा थांबा, तुम्ही थांबणार आहात. कारण आम्ही ज्यांच्याबरोबर गेलो होतो त्यांचा सोन्याचा रथ त्यांनी काहीतरी अर्पण केला होता आणि त्याची परिक्रमा होती, म्हणून आम्ही रात्री मुक्काम करणारच होतो. त्यांनी ते सांगितलं. 7 गोष्टी ते निरनिराळ्या करत होते. 7 गोष्टी, 7 अवधानं एकाच वेळेला. हे डिवायडेड अटेन्शन नाही आहे, 7 पट हे 700% अटेन्शन आहे. 8वं काय, हे सगळं करत असताना त्याची रिव्हिजन घेत आहेत, गणिताची, याची, व्याकरणाची. इतक्यात त्यांचं हरण आलं, हरण, पाळलेलं हरण. ते आल्याबरोबर इकडचं त्यांनी काढलं ॲपल आणि त्याच्याबरोबर तोंडात घातलं. तिकडे बघत नव्हते, कारण लक्ष इकडे द्यायचं होतं ना. 8वं अवधान, हे अष्टावधान म्हणतात ना. तुमची हल्लीचा शब्द मल्टीटास्किंग, पण टास्क आहे मल्टीटास्किंग. हे करताना ते करताना ते करताना ते. आपलं असतंच, आपण दूध ठेवतो आणि मोबाईलवर बोलत राहतो. दूध ओतू जातं, गॅस विजतो, भांडं काळं होतं. हे प्रत्येकाच्या घरात एक तरी काळं भांडं आहे, आणि दोष कोणाला द्यायचा तर मोबाईलला. बिचारा मोबाईल फेकत नाही का, फक्त सिनेमात फेकतात. आपण फेकत नाही, टाकतो. काय मोबाईल. कल्पना करा, मुद्दा काय आहे की बाहेर जितके जाल ना तितके भटकत राहा, म्हणून मनोमार्ग शब्द वापरला आहे. सुरुवातीला काय सांगितलंय, संतांचे संगती मनोमार्ग घेते, येणे हरी श्रीपती आकळावा. तुम्हाला पांडुरंग समजून घ्यायचं आहे ना, संतांच्या सान्निध्यात राहा. ते मनोमार्गाने तुम्हाला नेतील. मनोमार्गाने सूक्ष्म मार्ग, विमान मार्ग आहे, हा मार्ग आहे, सगळ्याचे मार्ग आहेत. महाराज विचारतात नाही की कुठेतरी प्रसंग घडला होता आणि ते म्हणाले मला काशीला जायचं आहे, तर शॉर्टेस्ट कट कुठला? तर ते म्हणाले विमान असेल तर शॉर्टेस्ट. पण पैसे आहेत का? नाही. हे शॉर्टकट नाही, हे नाही. असं म्हणाल, तुझ्या खिशात जर पैसे नाही तर चालत जा काशीला. पोचलास तरी काशीला, मेलास तरी काशीला. माझ्याकडे आहे काय ते न बघता लक्षात ठेवा, मला शॉर्टकट पाहिजे. रामाकडे जायचं शॉर्टकट, नामाकडे जायचा शॉर्टकट, सगळे शॉर्टकट आहेत. आणि उपासनेत शॉर्टकट नाही, तळमळ आहे. तळमळ म्हणजे मी 2 तास नाही, आता 2.5 तास करेन. मी 13 मिनटं आहे, मी 13, असा शॉर्टकट येतो. शॉर्टकट पांडुरंगा ये रे 2 किलोमीटर, मी 1 किलोमीटर, असा शॉर्टकट नाही आहे. मी माझी तळमळ वाढवीन, माझ्या उपासनेचा डोस वाढवीन, त्याची तीव्रता वाढवेन, इंटेन्सिटी, तर मला शॉर्टकट येतो. मी आहे त्या ठिकाणी बसणार, एरवी सगळे व्यवहार करणार आणि आठवेल त्यावेळेला पांडुरंग म्हणणार. हा शॉर्टकट नाही, या जन्मात पांडुरंग भेटणार नाही. आणि म्हणून सांगितलेलं आहे, प्रपंची निमाले साधू संगे ज्ञानदेवी नाम रामकृष्ण ठसा तेने दशदिशा आत्मानम. हरिवंश पुराण, हरिनाम संकीर्तन ही साधनं सांगितलेलं आहे. लोक हरिवंश हे पुराण आहे, त्याच्यात विष्णूचं चरित्र आहे, हरीचं. हरिवंश कुठला किंवा कुठलंही पुराण, हरिनाम संकीर्तन, एकटा म्हणतो ते नामस्मरण, जोरात म्हणला की नाम जप. कीर्तनकारांच्या बरोबर राम 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 सीताराम, हे काय नामाचं कीर्तन आहे. पण चला आपण गावातून जाऊया, राम नाम म्हणत, विठ्ठल विठ्ठल म्हणत, ते नाम संकीर्तन आहे. काही करा, नामच त्यातलं पांडुरंगाकडे नेणार आहे. संकीर्तन नाही. लोक काय नाचतात, एक तारी घेऊन नाचणं, तिथे नृत्य महत्त्वाचं आहे. गोव्यातली भजनी स्पर्धा असते ना, त्यावेळेला कला अकादमीच्या 5 किलोमीटर परिसरात राहू नका, इतक्या वरच्या भयंकर म्हणतात. आणि म्हणतात काय, बापरे, हे मी नंतर त्या मुलाला सांगितलं, तू म्हणतोस ती चूक आहे, मला अधिकार नाही संगीताबद्दलचा, पण तू काय म्हणतो, मकार महामंडल मस्त काका रे. हा काका कोण तुझा? अरे मस्त काका रे आहे, मस्त काका रे, महार म्हण, पण याचा तान आवाज मस्त मस्त, त्याचे त्याचा श्वास संपला आणि पुढे काका रे जोरा. हा मस्त काका कुठला, मला दाखव. मी त्याला मजा काय, गायचं गायन आहे ते, भजन नाही आहे. भजन तुकारामाचं गात असतील का, पांडुरंगाला आवडत होतं. भजन नामदेवाचं नाचत असतील का, नामदेव नाचत होते. हे उत्तर आहे. भजन देवाशी जोडायचं आहे, भज भक्ती युज योग जोडायचं आहे. इथे देव तोडेल खरंच, इतक्या जोरात म्हणतात, आलापी असते, भजन तासन तास चालतं, खरंच सांगतो. म्हणून आम्ही बंद केलं वांतेचं भजन.
7ला सुरू व्हायचं 11पर्यंत, आणि नंतर त्यानं जेवण, मग दुसऱ्या दिवशीची काकड आरती गेली खड्ड्यात. नको म्हणलं. एकदा महिन्यातून कधीतरी एकादशीला तुमच्या लक्षात राहिलं तर. आता महिन्यातून कधीतरी एकदा भजन होतं. भजन म्हणा ना तुम्ही. भजन बाहेरून भजनी पथकं येतात, काय छान म्हणतात, निरनिराळ्या रागात म्हणतात, त्रास नाही दुसऱ्याला. हे भजनी स्पर्धा नावाचा जो प्रकार आहे ना, त्या स्पर्धेमुळे तुझ्यापेक्षा माझा आवाज वर, तुझ्यापेक्षा माझी तान लांब, आणि इथे शब्द कळत नाही. मी टीका करत नाही आहे, मी सांगतो इथे ज्ञानेश्वरांना काय सांगायचं आहे. अरे मी आणि मौन सांगितलं आहे. पुढे नाम ज्ञानदेव पुढे येणारच आहे, त्यावेळेला हा मुद्दा तुम्हाला सांगेल. घुमट आरती असते ना, त्यावेळेला मी जरा बाहेरच गेलो, म्हटलं सहन झालं नाही ते. मी त्याला म्हटलं की तुला कळतं कुठली रे, कुठली आरती चालू आहे. नाही, वाजवायचं तेच असतं ना, तोच ठेका असतो. आरती कुठलीही चालू दे, ऐकूच येणार नाही कोणाला नवीन माणसाला की कुठली आरती चालू आहे. आणि घुमट आरतीच्या स्पर्धा, त्या घुमटाच्या स्पर्धा आहेत, जरूर घ्या. छान घुमट वाजवतात, लहान लहान मुलं वाजवतात. पण घुमट आरती म्हटल्यानंतर आरती ऐकू यायला नको का? आरतीतला आर्तपणा नको का? त्या आर्तपणाला सुद्धा घुमटाची साथ देता येईल की हो. खापरूमामा पर्वतकर तबला वाजवायचे, मृदंग हे वाजवायचे, मातीचं आहे ते, आणि त्याच्यात मृदंग हरिबोल हरिबोल असे आवाज येतात ना, हा मृदंग आहे. मातीचं ते वाद्य आहे, लक्षात ठेवा, मातीचं. त्यातून आवाज निघतो. मृत अंग, मृत म्हणजे माती. आणि म्हणून रामकृष्ण भावावेशात होते, एकदम खाली पडले. लोकांना वाटलं यांना समाधी चालता चालता लागायचे, आणि ते समाधीतच होते. खाली पडले, उचलावं का ते गडगडत राहिले. गडगडत गेले बराच वेळ लोटांगण घालत, आणि नंतर एका विशिष्ट ठिकाणी आल्यानंतर उभे राहिले. ते म्हणाले तुम्ही गडगडत का गेलात? अरे या भागातली माती मृदंगाला वापरतात ना, ज्या मातीतून हरिबोल निघतो ती माती तुडवायची, लक्षात ठेवा, म्हणून मी लोटांगण घालत आलो. विवेकानंद म्हणाले नमस्कार, भावावेशात असताना सुद्धा मी आता त्या प्रदेशात प्रवेश करतोय ज्या प्रदेशातली माती, आपण सुद्धा गणपती, पेंडचे गणपती विशिष्ट माती असते, ते त्याला तुम्ही शाडू म्हणा, शेड म्हणा, काही म्हणा, त्या मातीचे गणपती, ते जिथे मिळते ती तुडवायची नाही. करायचं असेल तर नमस्कार करा, जायचं असेल तर लोटांगण घालत जा. फार महत्त्वाचा हा सिद्धांत आहे, अनुभव आहे त्याचा. म्हणून सांगितलं हरिवंश पुराण, हरिनाम संकीर्तन, हरिविण सौजन्य नेणे काही. सौजन्य म्हणजे सौभाग्य, कल्याण. हरीशिवाय कल्याण नाही, म्हणजे नामाशिवाय कल्याण नाही. नाम हे अंतिम आहे. काय अप्रतिम उदाहरण आहे महाराजांचं. ते म्हणाले आपण पंढरपूरला जातो, प्रत्येकाचा मार्ग निराळा. त्यावेळेला लोक विचारतात प्रत्येकाचा मार्ग निराळा कसा? आम्ही निघालो मडगावहून पंढरपूरला, बसमध्ये असलेल्यांचा मार्ग तरी एकच आहे की नाही? हां, म्हटलं मार्गाचा ग्राफ काढूया. मी आता पांडुरंगाला सांगितलं आपण पांडुरंगा आम्ही सगळेजण पंढरपूरला येतो रे. माझा मार्ग कुठून सुरू झाला? इथून. त्यांचा मार्ग कुठून झाला? तिथून. बसमध्ये सुद्धा मी पुढच्या सीटवर, मागच्या सीटवर, मी पुढच्या दारातून उतरलो, तुम्ही मागच्या. या सगळे जर डॉट्स घेतले आणि ग्राफ काढलात तर प्रत्येकाचा मार्ग निराळा आहे. गोव्यातून जाणारा मार्ग निराळा, कर्नाटकातून येणारा मार्ग, सगळे मार्ग निराळे आहेत. पंढरपूरला गेल्यानंतर ही बुधवार पेठ आहे, शुक्रवार पेठ आहे, गुरुवार पेठ आहे. पांडुरंगाच्या मंदिराकडे प्रत्येक पेठेतून जाता येतं. पांडुरंगाच्या घरी आल्यानंतर 4 दारं, उत्तरेकडचं दार, दक्षिणेकडचं दार, पूर्वे कुठल्याही दारातून आत जा. पांडुरंगाचा क्यू बघाल तर तो असा 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 आडवा उभा वर खाली सगळा असतो. ही सगळी साधनं आहेत म्हणाले. यज्ञ, दान, तप, व्रत, नियम, आसन, हे सगळी आहेत. नाही, सगळी साधनं निरनिराळी आहे. पण ज्या वेळेला अप्रतिम, हे लक्षात ठेवा, ज्या वेळेला मी माझं डोकं पांडुरंगाच्या पायावर ठेवतो त्यावेळेला सगळ्यांचा मार्ग एकच असतो. फेस टू फेस पांडुरंगाच्या समोर आलंच पाहिजे, खाली वाकलंच पाहिजे, डोकं टेकलंच पाहिजे. इथे सगळ्यांचा मार्ग एक होतो. प्रत्येकाचा मार्ग निराळ्या गावातून, राज्यातून, निराळ्या वाहनातून असू दे ना, तिथे मार्ग एक होतो. तो मार्ग नाम आहे इथे म्हणायचे. नाम हा तो मार्ग आहे. पांडुरंगाच्या समोर उभा राहिला आणि मस्तक त्याच्या पायावर टेकवलेलं आहे. नाम विठ्ठल. नंतर तुम्हाला एक गोष्ट सांगेन एका माणसाची, शेवटी कसं दर्शन घ्यायला पाहिजे. आणि तो भारतीय माणूस नाही आहे. आपण हा अभंग संपूया. तया नरा लादले वैकुंठ जोडिले. वैकुंठ शब्दाचा अर्थ काय? कुंठा म्हणजे आपण म्हणतो ना, अगदी मती कुंठित झालेले आहे, कुंठित झालेले आहे. कंठलं जीवाचा कंठ, तुझविन रामा मज कंठवे ना. कुठेतरी आकुंचितपणा आहे, दाबलेला आहे, गच्च आवळलेला आहे, बांधून ठेवलं आहे, कुठल्या तरी खोलीत बंदिस्त केलेलं आहे, याला कुंठा म्हणतात.
आणि वैकुंठ म्हणजे विगत कुंठा, कुठल्याही बाबतीत सीमा नाही आहे, मर्यादा. मगाशी सांगितलं ना, अनाहत अनाहद अनहद सर मर्यादा नाही, त्याला वैकुंठ म्हणलेलं आहे. साधू संतांचं मन किंवा आईचं मन घरातल्या हे वैकुंठात असतं, विशाल असतं, त्याला मर्यादा नाही. हा माझा खरी आई असेल तर मुलांच्यात तर भेद करणार नाही, पण दुसऱ्याच्या मुलातही भेद करणार नाही. महाराजांनी उदाहरण दिले, 2 मुलं भांडत असेल आणि माझा मुलगा जर घरी आला तर मी माझ्या मुलाला शिक्षा करेन. हल्ली काय करतो आपण, दुसऱ्याच्या मुलाला शिक्षा करतो आणि भांडण सुरू होतं. माझ्या मुलाला शिक्षा करेन, का गेला, भांडलास का, वगैरे वगैरे. म्हणून सांगितलेलं आहे की तुम्ही वैकुंठात असाल तर तो मुलगा माझा, हाही मुलगा माझा. आपण किती आपपरभाव करतो, माझा तो बाया आणि त्याचा तो कारट्या. आपण बाया आणि कारट्या शब्द वापरतो ना, माझं ते जवळचं आणि दुसऱ्याचं ते दूरचं, असं का मानता तुम्ही? ते मानत नाही, त्याला वैकुंठ म्हणलेलं आहे. तुकाराम वैकुंठातच होता, वैकुंठाला गेला काय? तुकाराम आम्ही वैकुंठवासी म्हणतात ना, आम्ही वैकुंठवासी, वैकुंठातच आमचा वास आहे. संतांचं मन जेवढं विशाल होत जातं तेवढा वैकुंठ जवळ येतो आणि त्या वैकुंठातच ते असतं. ते झाल्यानंतर पुढे सांगितलेलं, सकळी घडले तीर्थाटन. नाम घेतलं की सगळ्या तीर्थांना भेटी झाल्या. तिथे जायचं आणि तिथे बाकीची खरेदी करत बसायचं, नाम नाही घेतलं. काशी विश्वेश्वरांचे ओम नमः शिवाय म्हणलं नाहीत किंवा ओम नमः शिवाय सतत म्हणलं नाही तर काय मिळवलं तुम्ही तिथे? नाम महत्त्वाचं आहे, पण तिथे जाऊन आपण खरेदी करतो लोकांसाठी. हे भस्म आणले तुमच्यासाठी, हा अंगार आणलाय तुमच्यासाठी, हे विभूती आणले तुमच्यासाठी, हा बुक्का आणलाय. कारण प्रत्येक क्षेत्रात निराळं मिळतं ना. म्हणजे किती मित्र आहेत, 21 मित्र आहेत, मग ते 25 बुक्क्याच्या पुड्या, हा विभूतीच्या पुड्या इथेच आहे. मी 20 तास जर असेल तर 20 तासापैकी त्या परिसरात मी किती तास होतो विचार करायला पाहिजे ना. इकडे तिकडे 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 भटकत असतात, खरेदी करत असतात, म्हणून त्याला जत्रा म्हणतात. जो जातो आणि सुटतो त्याला यात्रा म्हणतात. या म्हणजे जाणं. आपण कोकणीत या मरे निघूया ना आता, शेवटी आजोबांनी म्हणलं पाहिजे निघूया आता. तर कुठे? वृद्धाश्रमात. ते आजोबांना वृद्धाश्रमात पाठवणार नाही. चला आता आम्ही म्हातारी झालो, तुम्हाला आता आमची, चला आम्हाला वृद्धाश्रमात पाठवा. बाबा शेवटपर्यंत तुमची सेवा करा, पण त्यांनीच वृद्धाश्रमात घातलं तुम्हाला तर तुमच्या नाही लागेल. तुम्ही तयारी ठेवा वृद्धाश्रमात जायची, ते पाठवणार नाही. या म्हणजे निघणे, यान प्रयाण शब्द वापरतो ना, या म्हणजे निघणे, यात्रा म्हणजे निघणं, आणि जत्रा म्हणजे जतन करणं, जमवणं आणि जपणं. यात्रेला एक बॅग घेऊन निघाला तर तो रिकाम्या हातातून परत परत आला तर आला पाहिजे, आणि जत्रेला एक बॅग घेऊन निघाला तर 5 बॅगा घेऊन येतो जत्रेत खरेदी केलेली, मावायला नको का? ही जत्रा आहे, लक्षात ठेवा. आपण जत्रेचे एक्सपर्ट आहोत. काय काय घेऊन येतो हो, काय काय घेऊन येतो. नुसते चणे नाही, रेवड्या घेऊन येतील, मग ते खाजे घेऊन येतील, प्रसादच 3 आणि प्रसादाचीच एक पोटली. काय पुण्य मिळतं आपल्याला ते देण्यात? विचार करा तुम्ही. त्यापेक्षा मी गेलो फक्त मी पांडुरंगासमोर होतो, मला मुखदर्शन कायम होत होतं. मी 20 तास, माझे बाकीचे लोक फिरत होते, मी 20 तासातले जास्तीत जास्त वेळ पांडुरंगासमोर होतो, जास्तीत जास्त वेळ गजानन महाराजांचं. आज सकाळी एक जण फोन करून सांगतो, बाकीचे सगळे ते आनंदवन का कुठेतरी गेले होते, मी फक्त महाराजांच्या समोर बसलो होतो. त्या पारायण कक्षात सुंदर म्हणाले दर्शन होतं, सतत गजानन महाराज. म्हणजे 3 दिवस आम्ही तिथे होतो, 3 दिवसातले 72 तास, मी सांगतो की 60 तास तरी मी तिकडे होतो. पहाटे जायचो, काकड आरतीपासून सगळी सुरुवात, शेजार आरतीपर्यंत थांबायचो. गजानन महाराजांच्या मंदिराचा भाग, जेवायला बाहेर गेलो तेवढाच, परत तिकडे आलो. मी परत केव्हा जाणार आहे शेगावला मला माहीत नाही ना, हे लक्षात ठेवा. पंढरपूरला गेल्यानंतर पांडुरंगाच्या भजनात सामील व्हायचं तर कुठे सामील व्हायचं हे आपल्याला कळलं पाहिजे. ज्ञानेश्वर काय सांगतात बघा, सिद्धी बुद्धी धनाय झालं, त्याच्यानंतर तया नरा लाढले वैकुंठ जोडले, सकळी घडले तीर्थाटन, मनोमार्गे गेला तो इथे मुकला. मग अशी काय म्हणतात, संतांचे संगती मनोमार्गे गती, येणे श्रीपती आकळावा. वैकुंठ कळायला पाहिजे ना, संतांकडे जा. संत तुला असं नाही नेणार, मनोमार्गाने नेणार, म्हणजे इतकं सूक्ष्म समजावून देणार की तुला लवकर पांडुरंग म्हणजे काय ते कळेल. पण तू मनोमार्गाने स्वतःच्या मनाप्रमाणे गेलास तर पंढरपूरला पोचायलाच वेळ. आधी कोल्हापूरला मुक्काम करूया, मग कोल्हापूरच्या चपला घेऊया, मग कोल्हापूरच्या चपला घेतल्यानंतर दुसऱ्यांनी पैसे दिले होते की पंढरपूरहून पादुका आण, उरलाच नाही, घरातल्या सगळ्यांनाच चपला घेतल्या कोल्हापूरला पंढरपूरला, मग घ्यायला पैसेच उरले नाही. आपली प्रायोरिटी काय आहे, आपल्याला मुख्य काय ते विसरतो आपण, हे लक्षात करतो. आत्ता येताना मी एक प्रवचन ऐकत होतो, त्या बाईचं पहिलं वाक्य, हे नवीन नाही आहे वाक्य, मस्तिष्क म्हणजे मेंदू,
मेंदूच माझा शत्रू आहे, मेंदूच माझा मित्र आहे. आणि मेंदू आहे कुठे? 2 कानांच्या मध्ये 2.5 किलो. माझं वजन किती असलं तरी मेंदूचं वजन साधारण 2 कानांच्या मध्ये 2.5 किलो नावाचा जो मेंदू आहे तो माणसाचं जीवन नरक बनवतो किंवा स्वर्ग बनवतो. माणसाला अस्वस्थ करतो किंवा स्वस्थ करतो. माणसाला आनंद 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 आनंदाचे डोई. हा मन आहे तुकारामाचा. मन म्हणजे मेंदू. 2 कानांच्या मध्ये, 2 डोळ्यांच्या मागे. हे हल्ली मेंदूचा पत्ता सांगितला इंग्लिशमध्ये. दॅट विच इज बिहाइंड द आईज अँड बिटवीन द इयर्स. दॅट, मेंदू शब्दच वापरत नाही. वी हॅव टू टेक केअर ऑफ दॅट. त्याची काळजी घेतली पाहिजे जो 2 कानांच्या मध्ये आणि डोळ्यांच्या मागे आहे. आपण कान आणि डोळे का? ऑडिओ व्हिज्युअल हो. आपला मोबाईल इज कान आणि डोळे, कान आणि डोळे, ऑडिओ व्हिज्युअल एवढंच आहे. म्हणून लक्षात घेऊया. मनोमार्गे गेला तो येथे मुकला. आपल्या मनाप्रमाणे गेलात, इकडे गेलात तिकडे गेलात, मुकला. महत्त्वाच्या गोष्टीलाच मुकलात. अरे रे चुकली का आरती? मी हेच बघत बसलो, तेच खात बसलो, तेच घेत बसलो. आणि आरती बरोबर 7ला सुरू होते. गंगेची काय, हरिद्वारला काय, सगळीकडे ऋषिकेशला. ती आरती चुकली. कारण नंतर एवढी गर्दी झाली, मला काही दिसलंच नाही. आधी कुठे जायचं ते लक्षात ठेवलं पाहिजे. 7 वाजायला आले, मी घाटावर जाऊन बसेन, तिथे मला आरती छान दिसेल. किती सुंदर त्या आरती करतात. आणि ती आरती म्हणजे सध्या कवायतच झालेली आहे. सुंदर असे ओवाळतात, फार सुंदर. ठीक आहे, त्यांचा भाव आहे. आणि बाजारभाव आहे. 500 रुपये वगैरे तिकीट आहे जवळ बसायला. म्हणजे त्यांचा भाव किती आहे मला माहीत नाही, पण मला माहीत आहे माझा बाजारभाव 500 रुपये आरतीत जाण्यासाठी. हे सगळे भावच आहे. ते मनोभाव आहे. इथे मनोमार्गे गेला तो येथे मुकला. हरिपाठी स्थिरावला तोची धन्य. हरिपाठी स्थिरावला. स्थिर कुठे व्हायचं? म्हणून म्हणतो ना आपण स्वतःचं वर्णन, आम्ही कोकणस्थ, आम्ही देशस्थ, आम्ही आपले तटस्थ. अरे तुम्ही स्वस्थ केव्हा होणार आहात? स्वमध्ये स्थ केव्हा होणार आहात? आणि स्वस्थवरून स्वास्थ्य म्हणजे आरोग्य. आरोग्य आहे मनाचं आरोग्य पहिल्यांदा, आणि तनाचं म्हणजे शरीराचं नंतर. आपण शरीराच्या आरोग्याची काळजी घेतो. आपली मन सिक व्हायला लागलेली आहे, मन रोगी व्हायला लागलेले आहे, मन आजारी पडायला लागलेले आहे. आणि ज्याचं आजारी मन आहे त्याचं शरीर निरोगी असणं जास्त धोक्याचं आहे, कारण तो जास्त लोकांना त्रास देईल. हे लक्षात घ्या. आणि म्हणून शेवटी म्हणतात हरिपाठी स्थिरावला तोची धन्य. ज्ञानदेवा गोडी, हरिनामाची जोडी, रामकृष्णे आवडी सर्व काळ. काय सुंदर आहे. गोडी, जोडी आणि आवडी. गोडी म्हणजे इंटरेस्ट, प्रेम आहे. जोडी म्हणजे जोडणे. मी हरिपाठ नाम जोडतो, नाम. आणि ह्या देवाच्या राज्यात करन्सी कुठली असेल तर ती डॉलर, रुबल, येन, रुपी, रुपया अशी नाही आहे. नाम हीच करन्सी आहे. तुम्ही तिकडे अमेरिकेत जा, जर आध्यात्मिक असाल तर नामच. सगळ्या धर्मात जपमाळ काय सांगा बरं? हे पादरी जपमाळ उडत असतात, मौलवी जपमाळ उडत असतात. सगळ्या धर्मात जपमाळ आहे, कारण नाम सगळ्या धर्मात आहे. आपण ज्याला ओम म्हणतो त्यालाच ते आमेन म्हणतात ख्रिश्चन, आणि त्यालाच मुसलमान आमीन म्हणतात. ओम, आमेन, आमीन हे नाम आहे. हे सगळीकडे कॉमन आहे आणि असलंच पाहिजे ना. ते 2 नाहीच आहे, एकच आहे. हे लक्षात ठेवा. ज्ञानदेवा गोडी, हरिनामाची जोडी. हरिनाम जोडा तुम्ही. आपण पैसे जोडतो, त्याच्यापेक्षा मित्र जोडा, माणसं जोडा. अनेक जण म्हणतात की काय ते ती माणसं जोडली. तो 10 दिवस हॉस्पिटलमध्ये पडून होता, त्याच्यात एकाही घरच्या माणसाला रात्री झोपायला जावं लागलं नाही, इतकी माणसं त्यांनी जोडली. पैसे असून काय उपयोग आहे? लोक जात नाहीत. आपली परदेशातली मुलं म्हणतात आई राऊंड द क्लॉक नर्स ठेव, 30,000 रुपये पाठवतो. तो यायला तयार नाही. तो आईचं नर्सिंग करणार नाही आहे, त्याला वेळच नाही आहे. भारतातली मुलं सुद्धा, मी चेन्नईला आहे, मी येऊ कसं? नंतर ये. मी हैदराबादला आहे, येऊ कसा? मी सगळीकडे पसरलेले आहेत ना मुलं. शेवटी पैसा नाही. पैसा उपयोगी पडत नाही, माणसं उपयोगी पडतात. हे लक्षात ठेवा. म्हणून जोडा की माणसं जोडा. माणसं कशाने? हरिनाम जोडा ना. हरिनाम मिळवा, इन्कम, जोडणे. आणि रामकृष्णे आवडी सर्व काळ. आता सर्व शब्द उद्याचा मुख्य शब्द आहे, उद्या शेवट आहे. सर्व सुख म्हणजे काय? ज्ञानेश्वर सांगतात सर्व सुखी किंबहुना सर्व सुखी. सगळीकडे तुका म्हणे विठोबाचे मुख माझे सर्व सुख. त्या विठ्ठलाच्या तोंडात काय आहे? त्यांची जी बायको होती ना आवळी, ती म्हणायची गेला असाल त्या काळतोंड्याकडे, त्या विठ्याकडे, त्या दगड्याकडे, असे शब्द वापरायचे. पण असे 2 प्रसंग आहेत तिच्या जीवनात की तुकारामांनी नमस्कार घातला. पांडुरंगाने तुझं हेही सेवा केली, पांडुरंग तुझ्या जीवनात या रूपात आला.
धन्य माझ्याकडे अजून आलेला नाही पांडुरंग. ती पांडुरंगाला शिव्या द्यायची, पण तुकारामावर आपल्या नवऱ्यावर प्रेम होतं. नवऱ्यातच तिला पांडुरंग दिसत होता. त्या मूर्तीतला पांडुरंग त्याला काही म्हणायचे, दगड्या, काळ्या, काळतोंड्या, काही म्हणायचे, पण खरा विठ्ठल तिला आपल्या पतीच्या हृदयातच दिसत होता. आणि तो खरा विठ्ठल आहे, तो असणारा विठ्ठल आहे. ह्या देवाचं दार बंद केलं की नसणारा विठ्ठल झाला. दिसणार आहे कुठे? रोज दिसत नाही. दार बंद केल्यानंतर असणारा विठ्ठल असतोच असतो, हे लक्षात घ्या. हा आपण लक्षात घेऊन इथे थांबूया आज. पण एक अगदी लक्षात ठेवण्यासारखी गोष्ट आहे, नामाच्या बाबतीत महाराज काय सांगतात. नामाला कोणती उपाधी नाही आहे. उपाधी म्हणजे गुण किंवा दुर्गुण. नामाला मी थोडकं सांगतो, एकच वाक्य. नामाला रंग नाही, रूप नाही, वास नाही, स्वाद नाही, वजन नाही, आकारमान म्हणजे व्हॉल्यूम नाही. मग आहे काय? फक्त अस्तित्व. नाम फक्त आहे, आहेच आणि असणार आहे. नाम नाही असं कधी होणारच नाही आहे. नामाला कोणतीही उपाधी नाही, हे लक्षात घ्या. असं हे नाम फुकट आहे. उद्या शेवटच्या 2 ह्याच्यात नामा कशी साधना करायची याबद्दल ज्ञानेश्वरांनी सांगितले, ते उद्या बघूया आणि ज्ञानेश्वरांच्या समाधीचा प्रसंग पाहूया. श्रीराम समर्थ. श्रीराम. आहे त्या ठिकाणी ताठ बसूया, डोळे मिटूया, शांत. श्लोक म्हणूया. सदा सर्वदा योग तुझा घडावा, तुझे कारणी देह माझा पडावा. उपेक्षू नको गुणवंता अनंता, रघुनायका मागणे हे आता. जय जय रघुवीर समर्थ. ओम सहना भवतु, सहनौ भुनक्तु, सह वीर्यं करवावहै, तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै. ओम शांति शांति शांति. डोळे बंद ठेवून 3दा दीर्घ श्वासोच्छ्वास. हातावर हात सोडूया, अंते हात डोळ्यांवर आणि चेहऱ्यावर चोळूया. अगदी सावकाश डोळे उघडून हनुमान, विठ्ठल, रखुमाई यांचं दर्शन घेऊया आणि इथे असलेल्या सर्व विठ्ठल भक्तांना नमस्कार करूया. शांत आनंद. महाराज महाराज महाराज.